संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः स्मितां प्रणमामि मुहुर्मुहुः। ॐ नमः श्री अतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। श्रोते हो नमस्कार. वक्तृत्वाला उत्तेजन देणारी वक्तृत्वोत्तेजक संस्था आणि या संस्थेच्या वतीनं दरवर्षी संपन्न होणारा ज्ञानयज्ञ सत्र म्हणजेच वसंत व्याख्यानमाला, या ज्ञानयज्ञ सत्रामध्ये आजचं व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, आयोजक, संयोजक यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि सर्व श्रद्धेय श्रोत्यांना अवधारिजोजी अशी विनंती करतो. सर्व श्रोत्यांचं आजच्या व्याख्यानात मनःपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या व्याख्यानाला प्रारंभ करतो. ज्या भूमीमध्ये, ज्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, ज्या राष्ट्रामध्ये जन्म घेण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलं, तो धर्म आणि ती संस्कृती सर्वार्थाने विलक्षण आहे, अद्भुत आहे. जगाला या संस्कृतीचा नित्य गौरव सांगावा इतकी ही संस्कृती प्रत्ययकारी आहे आणि इतका आपला धर्म प्रत्ययकारी आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या आचार्यांनी जे जे लिहिलं, जे जे उच्चारलं, ते सगळं मांगल्याचं आणि विश्वकल्याणाचं होतं. आनो भद्राः कृतवो यंतु विश्वतः. आमच्या कानावर दशदिशातून मंगल विचारच येवोत, अशीच भूमिका आपल्या पूर्वजांची होती. अयम निजः परो वेत्ती गणनाम लघुचेतसा उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो परक्याचा असा भेदभाव ज्यांचं काळीज छोटं असतं अशीच माणसं करतात, परंतु उदारचरितानाम तू, ज्यांचं अंतःकरण उदार असतं ते मात्र वसुधैव कुटुंबकम असाच विचार नेहमी करत असतात. आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या आचार्यांनी नेहमी उदात्त आणि वैश्विक असाच विचार, अत्यंत सकस असा विचार समाजाला वेळोवेळी दिलेला आहे. आमच्या याच भूमीत, याच राष्ट्रामध्ये उत्तर कोसलसारख्या अत्यंत समृद्ध राज्यावर पाणी सोडून 14 वर्ष वनवास पत्करणारा आणि आपला त्याग आणि पराक्रम याने एक उत्तुंग आदर्श निर्माण करणारा प्रभू रामचंद्र घडून गेला. ज्याला जगाच्या तत्वज्ञानात तोड नाही असं गीतेचं अद्भुत अलौकिक तत्वज्ञान निर्माण करणारा, आणि फक्त निर्माण करणारा एवढंच नाही तर ती मूर्तिमंत आचरून दाखवणारा पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण, तोही याच भूमीत अवतरला. प्रभू रामचंद्र अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत गेले आणि त्यांनी उत्तर दक्षिण जोडली. भगवान श्रीकृष्णांनी
पुरीपासून द्वारकेपर्यंत पूर्व पश्चिम सांधली आणि आपल्या संस्कृतीचं जे अत्यंत भरजरी असं वस्त्र आहे त्याचे उभे आणि आडवे धागे हे प्रभू रामचंद्र आणि पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण यांच्या कर्तृत्वाचे आहेत. आणि म्हणूनच सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् अशी विश्वकल्याणाची प्रार्थना गाणारी केवळ ही एकमेव संस्कृती आहे. हा केवळ एकमेव वैश्विक धर्म आहे. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला असं ज्ञानेश्वर माऊली सांगती झाले. विश्व विठ्ठल देखो डोळा असं नामदेव महाराज बोलते झाले. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती असं एकनाथ महाराज बोलून गेले. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. समर्थ रामदासांचं चरित्र तर अथपासून इतिपर्यंत सगळं दिव्य आणि तेजस्वी आहे. आणि लहानपणीच या नारायणांनी आपल्या आईला सांगितलं की आई चिंता करीतो विश्वाची. ही पुण्यभू, ही देवभूमी, ही योगभूमी. आणि या अक्षुण्ण परंपरेला अधिकच समृद्ध करणारं आपल्या धर्मसंस्कृतीचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे इथली सद्गुरू आणि सच्शिष्य ही परंपरा. या परंपरेमध्येच कौशिकनंदन विश्वामित्र आणि त्यांचे शिष्योत्तम अर्थातच प्रभू रामचंद्र झाले. यामध्येच गर्गाचार्य सांदीपनी आणि त्यांचे शिष्योत्तम पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण होऊन गेले. भगवान श्रीकृष्णांचे 2 शिष्य, एक अर्जुन की ज्याचं माध्यम करून भगवंतांनी तुम्हा सगळ्यांना भगवद्गीता दिली, आणि दुसरे म्हणजे उद्धव की ज्यांच्याकरता उद्धव गीता सांगितली आणि भागवत निर्माण झालं. याच परंपरेमध्ये कौटिल्य चाणक्य आणि त्यांचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य होऊन गेले. याच परंपरेमध्ये छत्रपती शिवराय आणि त्यांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी होऊन गेले. हरिहर आणि बुक्क या 2 भावांचे सद्गुरू विद्यारण्य स्वामी याच परंपरेतले. आणि हीच परंपरा अधिक समृद्ध करणाऱ्या सद्गुरू सच्शिष्यांच्या 2 जोड्या आपल्याला बंगाल प्रांतातून आलेल्या दिसतात. त्यापैकी पहिली जोडी म्हणजे गौरांग महाप्रभू आणि त्यांचे पट्टशिष्य नित्यानंद स्वामी, आणि दुसरी जोडी म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे पट्टशिष्य नरेंद्रनाथ अर्थात स्वामी विवेकानंद म्हणजे आजच्या व्याख्यानाचे चरित्रनायक. आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीची अक्षुण्ण परंपरा ज्यांनी अधिकच समृद्ध केली ते स्वामी विवेकानंद म्हणजे हिंदू धर्मसंस्कृतीचे महान उद्गाते आहेत. त्यांचं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे. आजच्या या व्याख्यानात आपण स्वामी विवेकानंदांच्या दिव्य अशा चरित्रातलं एक सुवर्णपान बघणार आहोत, आणि ते म्हणजे सर्व धर्म परिषदेत त्यांनी साकारलेला दिग्विजय. एका परिव्राजकाने 22 डिसेंबर 1892 या दिवशी त्रिवेंद्रम सोडलं आणि नागरकोइल मार्गे तो कन्याकुमारीला येऊन पोचला. कन्याकुमारीचं दर्शन घेण्याची एक विलक्षण आंतरिक उर्मी त्याच्या चित्तात दाटून आलेली होती. कलकत्त्याजवळ दक्षिणेश्वराच्या मंदिरात जी देवी कालीमातेच्या रूपात उभी होती तीच भारताच्या अतिदक्षिण टोकावर कन्याकुमारीच्या स्वरूपात स्थित होती. तो परिव्राजक धावतच कन्याकुमारीच्या मंदिरात आला आणि देवीच्या त्या कौमार्य रूपासमोर त्यांनी साष्टांग दंडवत घातलं, साष्टांग प्रणिपात केला. सागर किनाऱ्यावर उभं राहून तो परिव्राजक समोरच्या शिलाखंडाकडे बघत होता की ज्यावर उभं राहून देवी कन्येनं शिवशंकर आपल्याला पती लाभावेत म्हणून तपश्चर्या केली. कन्याकुमारीचं दक्षिण पदचिन्ह उमटलेला तो शिलाखंड, त्या शिळेवर प्रत्यक्ष जाऊन तपश्चर्या करावी असा मानस त्या संन्याशाच्या मनात होता. पण जाणार कसं? नावाड्यांना देण्याकरता खिशात फुटकी पै नव्हती. सागर तर असा उसळून आलेला होता आणि समुद्रात शार्क मासे स्पष्ट दिसत होते. पण पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्या संन्याशांनी धाडकन त्या समुद्रात उडी मारली
आणि त्या शार्क माशांनाही कळलं असेल की अरे आध्यात्मिक सागरातला हा अत्यंत दैवी असा देवमासा आहे. आणि पोहत पोहत तो परिव्राजक त्या शिळेवर जाऊन पोहोचला. रामसुब्बा अय्यर आणि सदाशिवन पिल्ले या दोघांनी चक्षुर्वैर सत्यम सांगितल्याप्रमाणे 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर असे 3 दिवस स्वामीजी त्या शिळेवर होते, तपश्चर्या करत होते. होय, स्वामीजी, तो परिव्राजक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर प्रत्यक्ष स्वामी विवेकानंद होते. आणि मागे वळून असं स्वामीजींनी आपल्या भारत मातेकडे पाहिलं. त्यांची जवळजवळ भारतवर्षाची संपूर्ण परिक्रमा पूर्ण झालेली होती. संपूर्ण देश पाहिला, वेश पाहिला, धर्म पाहिली, संस्कृती पाहिली. परकीयांचं आपल्या देशावर झालेलं आक्रमण पाहिलं, गरिबी पाहिली होती, लाचारी पाहिली होती, त्यानं दबलेला समाज पाहिलेला होता, जातीपातींची लागलेली भांडणं स्वामीजींनी पाहिलेली होती. अत्यंत डोळसपणे त्यांनी आपल्या समग्र देशाचं दर्शन घेतलेलं होतं. एकेकाळी संस्कृतीच्या 8ही प्रांतात वैभवाच्या शिखरावर असणारा आपला भारत देश आज परकीय आक्रमकांच्या आक्रमणांखाली अक्षरशः तुडवला गेलेला स्वामीजींनी पाहिलेला होता. आणि जणू स्वामीजींनी भारत मातेच्या चरणांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की हे भारत माते, मी प्रतिज्ञा करतो की तुला परत एकदा वैभवाच्या शिखरावर सुप्रतिष्ठित करीन आणि तोपर्यंत अखंड अविरत प्रयत्न करत राहीन. हे भव्य दिव्य स्वप्न स्वामीजींनी फक्त पाहिलं असं नाही, तर ते प्रत्यक्षात मूर्तिमंत उतरवलं. दिनांक 11 सप्टेंबर 1893 या दिवशी सर्वधर्म परिषदेत दिग्विजय प्राप्त करून. पाश्चात्य संस्कृतीत दिग्विजय हा फक्त राजे, महाराजे आणि चक्रवर्ती सम्राट प्राप्त करत असतात. आध्यात्मिक क्षेत्रात दिग्विजय फक्त भारतवर्षातले महापुरुषच प्राप्त करत असतात. श्री भगवत्पाद आदि शंकराचार्यांनी असाच दिग्विजय प्राप्त केलेला होता, जो आपल्याला शांकर दिग्विजय या नावाने माहिती आहे. तसाच दिग्विजय स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत प्राप्त केला आणि भारतवर्षाला आंतरराष्ट्रीय नकाशावर परत एकदा सुप्रतिष्ठित केलं. असे दिग्विजय दैवी संकेताशिवाय होत नसतात. स्वामी विवेकानंदांनी शिकागोतल्या सर्व धर्म परिषदेत जो दिग्विजय प्राप्त केला, तो जर आपल्याला खरंच नीट जाणून घ्यायचा असेल तर थोडं इतिहासात मागे डोकावून बघणं आवश्यक आहे. कसे घडले स्वामी विवेकानंद? त्यांचे सद्गुरू कोण होते? त्यांनी भारताची परिक्रमा कशी केली? आणि सर्व धर्म परिषदेत सहभागी होण्याचा विचार त्यांच्या अंतःकरणात कसा जागला, हे आपल्याला थोडकं समजावून घेणं आवश्यक आहे. ज्या कालखंडात स्वामी विवेकानंदांनी भारताच्या बंगाल प्रांतात जन्म घेतला, तो कालखंड अत्यंत प्रतिकूल होता. त्या कालखंडात ब्रिटिशांचं आक्रमण हे भारतात सगळीकडे पोचलेलं होतं आणि जवळजवळ संपूर्ण भारतवर्ष या ब्रिटिशांनी लाल करून टाकलेलं होतं. त्यांचा युनियन जॅक जवळजवळ सगळ्या प्रांतात फडकलेला होता. ब्रिटिशांचं आक्रमण हे आधीच्या आक्रमणांपेक्षा थोडंसं वेगळं होतं. आधीची आक्रमणं ही अत्यंत क्रूर होती आणि पाशवी पद्धतीची होती. ब्रिटिश क्रौर्यामध्ये आधीच्या आक्रमकांपेक्षा कुठेही कमी नव्हते. ब्रिटिशांनी केलेले अन्याय आणि अत्याचार वाचले तर मन विषण्ण होऊन जातं. एका क्रांतिकारकाचा गळा त्या बंदुकीच्या संगिनीने कापायचा आणि त्याचं भूमीवर पडलेलं रक्त पुढच्या क्रांतिकारकाला चाटायला लावायचं आणि त्याचाही गळा त्या संगिनीनं कापायचा. 1919 मध्ये शांतपणे जमलेल्या समुदायावर जालियनवाला बागेमध्ये ब्रिटिशांनी बेछूट गोळीबार केला. त्यामुळे क्रौर्यामध्ये ब्रिटिश आधीच्या आक्रमकांपेक्षा कुठेही कमी नव्हते. पण आधीच्या आक्रमकांपेक्षा ते एक पाऊल पुढे होते, कारण 1835 मध्ये मॅकोलेचं मिनिट आलं आणि त्यानं असं सांगितलं की भारतीय परंपरा, भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती आणि त्याचा अनुबंध हा इतका चिवट आहे की आपल्याला भारतावर जर राज्य करायचं असेल तर भारतीयांचा हा अभिमान
पहिल्यांदा मोडून काढला पाहिजे. आणि त्याच्याकरता त्यांनी माध्यम सुचवलेलं होतं ते इंग्रजी शिक्षणाचं. आणि त्याला स्वतःला सुद्धा कल्पना नसेल इतकी ही मात्रा लागू पडली आणि त्याचा पहिला झंझावात आला तो बंगालमध्ये. बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी नोंद करून ठेवलेली आहे की त्या काळी बंगालचा तरुण त्यांनी एकदा इंग्रजी पदवी प्राप्त केली की 3 पीस सूट घालून तो दक्षिणेश्वरच्या कालीमातेसमोर उभा राहत असे आणि हॅलो मॅडम हाऊ आर यू अशी त्या कालीमातेची चेष्टा करत असे. म्हणजे रंगानं तपकिरी म्हणजे भारतीयच, पण शिष्टाचार, सभ्याचार, संस्कृती, इतिहास यांनी संपूर्ण आंगलाळलेला असा एक समाज या इंग्रजी शिक्षणामुळे भारतात तयार होत होता. या इंग्रजी शिक्षणामुळे या नवीन पिढीचा भारतीय संस्कृतीशी, भारतीय इतिहासाशी अनुबंधच तुटून जाणार होता आणि त्यामुळे श्रद्धा मानल्या जात होत्या आणि भावजीवन संपूर्णपणे ध्वस्त होऊन गेलेलं होतं. या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांचा जन्म झालाय. आणि पुढे एका अमेरिकन शिष्याने जेव्हा स्वामीजींना विचारलं होतं की स्वामीजी आपल्याला आपल्या जीविताचा हेतू काय वाटतो, त्यावर स्वामीजींनी विलक्षण उत्तर दिलेलं होतं आणि ते म्हणले की भारतात हरवलेल्या श्रद्धा पुनरुज्जीवित करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. अशा अतिशय प्रतिकूल कालखंडात स्वामीजींचा जन्म बंगालमध्ये झाला. जे कार्य टिळकांनी महाराष्ट्रात करून दाखवलं तेच कार्य स्वामी विवेकानंदांनी बंगाल प्रांतात सुरू केलं. टिळकांचं युग, टिळक युग हे सर्वार्थाने विलक्षण होतं. लोकमान्य टिळकांनी आपल्या समाजाला आत्मभान दिलं, आत्मगौरव जागवला, सत्व आणि स्वत्व जागवलं, आपल्या संस्कृती आणि धर्माविषयी हरवलेला अभिमान परत एकदा जागृत केला. स्वामी विवेकानंदांनी आध्यात्मिक उत्थापनाद्वारे अगदी हेच कार्य केलं. त्याची सुरुवात बंगाल प्रांतातून झाली आणि नंतर भारताला आणि संपूर्ण विश्वाला स्वामीजींचं हे कार्य व्यापून राहिलं. ज्या शुचिष्मंत दत्त घराण्यात स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला ते बंगाल प्रांतातलं, कलकत्ता प्रांतातलं एक अतिशय प्रसिद्ध असं घराणं होतं. राममोहन बाबू हे स्वामी विवेकानंदांचे पणजोबा आणि कलकत्त्याच्या उत्तर भागात शिमुलिया प्रांतात गौरमोहन मुखर्जी लेनमध्ये या दत्त कुटुंबाचा प्रशस्त वाडा होता. राममोहनजींना दुर्गाप्रसाद आणि कालीप्रसाद असे 2 पुत्र होते. दुर्गाप्रसाद म्हणजे स्वामी विवेकानंदांचे आजोबा. असं म्हणतात की स्वामीजींचा चेहरा हा बराचसा त्यांच्या आजोबांसारखा दिसत असे. या दुर्गाप्रसादांना लहानपणापासूनच भौतिक जगतातले सर्व पाश टाकावेत आणि संन्यास धर्म स्वीकारून हिमालयात जावं अशी ओढ होती. त्यांची बुद्धी अशी विचक्षण होती की संस्कृत आणि फारसी या 2 सव्य आणि अपसव्य अशा 2 भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं होतं. दुर्गाप्रसादांचा विवाह श्यामसुंदरी देवींशी झालेला होता आणि 1835 मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. पुत्र जन्माला आल्या आल्या वैराग्याची अंतःकरणापासून ओढ असलेले दुर्गाप्रसाद हे भौतिक सगळी बंधनं टाकून संन्यास धर्म स्वीकारून हिमालयात निघून गेले, ते कायमचेच. विश्वनाथ दत्त म्हणजे स्वामी विवेकानंदांचे वडील हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते आणि लवकरच ॲटर्नी ॲट लॉ बंगाल प्रांतातले एक प्रथित यश वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. साहित्य आणि संगीत यामधली त्यांची गतीसुद्धा वाखाणण्याजोगी होती. त्यांनी लिहिलेली सुलोचना ही कादंबरी अत्यंत प्रसिद्ध होती आणि शिष्टाचार पद्धतीचे 2 ग्रंथ त्यांच्या हातून निर्माण होत होते. त्यातला पहिला ग्रंथ प्रकाशित झाला आणि दुसरा ग्रंथ अप्रकाशित असतानाच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा विवाह भुवनेश्वरी देवींशी झालेला होता. भुवनेश्वरी देवी म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या माता. अत्यंत सश्रद्धा अंतःकरणाच्या भुवनेश्वरी देवी त्यांना रामायण, महाभारत, भगवद्गीता मुखोद्गत होती. वैष्णव परंपरेतून आलेल्या भुवनेश्वरी देवी त्या काळचे बंगाल प्रांतातले प्रसिद्ध
छायाचित्रकार नंदलाल बसू यांच्या कन्या होत्या. भुवनेश्वरी देवींचा गळा अत्यंत गोड होता आणि स्वामीजींना गायन सिद्धी आपल्या आईकडून प्राप्त झालेली होती. या गायन कलेचा उपयोग स्वामीजींना नंतर भारताच्या परिक्रमेत अनेक ठिकाणी झालेला आहे. इतकंच काय तर स्वामीजींची आणि त्यांच्या भविष्यातल्या सद्गुरूंची म्हणजे रामकृष्ण परमहंसांची प्रथम भेट ही सुद्धा त्यांच्या गायन कलेमुळेच झाली. नवदाम्पत्याला आपल्याकडे अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देण्याची पद्धत आहे आणि त्यानुसार खरोखरच भुवनेश्वरी देवींच्या पोटी 8 अपत्य जन्माला आली. त्यापैकी पहिल्या 2 कन्या आणि 1 पुत्र लहान असतानाच काळाने ओढून नेले आणि मग त्यांच्या पोटी सुवर्णमयी आणि हरमोहिनी अशा 2 कन्या जन्माला आल्या आणि त्यांच्या पाठीवर स्वतः नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद, महेंद्रनाथ आणि भूपेंद्रनाथ असे 3 पुत्र जन्माला आले. नरेंद्रनाथांच्या जन्माच्या वेळेला भुवनेश्वरी देवींच्या हातून काही विशेष साधना घडलेली होती. या दत्त कुटुंबाच्या एक आत्या काशीला राहत असत. दत्त कुटुंबातल्या या आत्या तिकडे काशी विश्वेश्वराची पूजा बांधत आणि त्याच वेळेला कलकत्त्यात भुवनेश्वरी देवी उपासतापास आणि व्रतवैकल्य करत होत्या आणि त्याचं गोमटं फळ त्यांना मिळालं. 12 जानेवारी 1863 या दिवशी नरेंद्रनाथांचा जन्म झाला. जणू वैदिक सनातन हिंदू धर्माचं पुनरुत्थान करणाऱ्या या धर्मसूर्याचा जन्म झाला. तो अत्यंत पवित्र दिवस होता मकर संक्रांतीचा. बंगाली पंचांगाप्रमाणे 9वा महिना पौष मास कृष्ण सप्तमी. मकर संक्रांतीचं प्रातस्नान करणारे कोटी कोटी हिंदू लोक अजाणतेपणाने या धर्मसूर्यालाच अर्घ्य देत होते आणि तिकडे दक्षिणेश्वरी तो कालीमातेचा पुजारी याच नवजात अर्भकाची आतुरतेने वाट बघत होता. काशी विश्वेश्वराच्या कृपेने जन्माला आलेल्या या मुलाचं नाव ठेवण्यात आलं बीरेश्वर आणि अत्यंत लाडाने घरची सगळी मंडळी त्याला बिले म्हणायला लागली. रामकृष्ण परमहंस म्हणत त्याप्रमाणे हा बिले जन्मसिद्ध योगी होता. लहानपणी 7-8 वर्षांचा असताना झोपण्याच्या आधी त्याला दोन्ही भिवयांच्या मध्ये एक दिव्य ज्योती दिसत असे आणि लहानग्या बिलेची अशी धारणा होती की सगळ्यांनाच हा अनुभव येत असणार. आणि एके दिवशी त्याने आपल्या मित्राला म्हणलं की कालची ज्योत जरा जास्तच प्रकाशमान होती ना. तेव्हा मित्राने विचारलं कोणती ज्योत, आणि त्यावेळेला बिलेला लक्षात आलं की सगळ्यांनाच अशी ज्योत दिसत नाही आणि आपल्यालाच अशी ज्योत का दिसते त्याचा उलगडा नंतर रामकृष्ण परमहंसांनी केला. हा बिले जसा वाढायला लागला, शाळेत गेला. शाळेत त्याचं नाव ठेवण्यात आलं नरेंद्रनाथ आणि आता त्याचं नाव झालं नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या मेट्रोपॉलिटन स्कूलमध्ये नरेंद्रनाथांचं संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि नंतर स्कॉटिश चर्चच्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयात या तरुणाचं चौफेर विकसन झालं. कुस्ती असेल, व्यायाम असेल, तत्त्वज्ञान असेल, इतिहास असेल, प्रत्येक प्रांतात त्यांनी विलक्षण भरारी घेतली. त्या स्कॉटिश कॉलेजमध्ये एक विलक्षण प्रसंग असा घडला की ज्यामुळे युवा नरेंद्रनाथांनी रामकृष्ण परमहंसांचं नाव सर्वप्रथम ऐकलं. घडलं असं होतं की त्यांच्या महाविद्यालयातले इंग्रजी भाषा शिकवणारे जे प्राध्यापक होते ते रजेवर होते आणि त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य विल्यम हेस्टी हे त्या दिवशी त्यांना शिकवायला आले आणि त्यांनी विल्यम वर्ड्सवर्थची द एक्सकर्शन नावाची एक अप्रतिम कविता आहे ती शिकवायला घेतली. या कवितेमध्ये कवी एक्स्टेटिक जॉय म्हणजे इंद्रियातीत अनुभव आणि ब्रह्मानंद याविषयी वर्णन करता झालेला आहे आणि विल्यम हेस्टीनी त्याचं अप्रतिम निरूपण केलं. तो विषय उलगडून दाखवला, पण तेवढ्याच प्रांजळपणे त्यांनी हेही सांगितलं की अशा प्रकारचा इंद्रियातीत अनुभव मला स्वतःला नाही, पण अशी एक अधिकारी व्यक्ती मला माहिती आहे आणि ते म्हणजे दक्षिणेश्वरचे पुजारी रामकृष्ण परमहंस. आणि पहिल्यांदाच रामकृष्ण परमहंसांचं नाव युवा नरेंद्रनाथांनी ऐकलं आणि त्यांच्या मनात रामकृष्णांना भेटण्याची जिज्ञासा कुठेतरी निर्माण झाली. आणि लवकरच तसा प्रसंग येणार होता, कारण नरेंद्रनाथांच्या घराच्या शेजारीच एक सुरेंद्रनाथ मित्र
या नावाचे रामकृष्णांचे शिष्य राहत असत आणि त्यांच्या घरी रामकृष्ण येणार होते आणि त्यावेळेला गायन सेवा प्रस्तुत करण्यासाठी म्हणून नरेंद्रनाथ पाचारण करण्यात आलं आणि नरेंद्र रामकृष्णांच्या समोर बसून अत्यंत तल्लीन होऊन एकापेक्षा एक सुंदर अशी भजनं आळवत होते आणि ठाकूरांची रामकृष्ण परमहंसांची सुद्धा भावसमाधी लागली आणि नंतर बारकाईनी रामकृष्णांनी या युवा नरेंद्राचं निरीक्षण केलेलं आहे. एक योगी दुसऱ्या योग्याला बरोबर ओळखतो आणि या नरेंद्राच्या अंगावरची योग्याची सगळी शुभ लक्षणं ठाकूरांनी हेरली आणि जणू या पहिल्याच भेटीत ठाकूरांचं नरेंद्रनाथांवर एकतर्फी प्रेम जडलं. सद्गुरूचं आपल्या शिष्यावर जणू एकतर्फी प्रेम जडलं आणि नंतर ठाकूरांच्या मनात ओढ लागली की कधी नरेंद्र आता मला भेटायला येतोय आणि लवकरच तोही प्रसंग आला. नरेंद्रनाथ आपल्या मित्रांबरोबर दक्षिणेश्वराच्या मंदिरी गेले असताना ठाकूरांनी नरेंद्रनाथांना परत एकदा भजनं म्हणायला सांगितले आणि एक अतिशय सुंदर भजन नरेंद्रनाथ आळवू लागले. ते भजन ब्राह्म समाजातलं होतं आणि बंगाली भाषेतलं हे भजन देस रागातलं. मून चलो निज निकेतने संसार विदेशो विदेशोर केनो भ्रमो केनो आकारणे. त्यात कवी असं म्हणतोय की हे मना तू या संसार रूपी जंजाळात कुठे अडकून पडलायस, तू तर शुद्ध बुद्ध निरंजन असा आत्मा आहेस, त्यामुळे परत आपल्या स्वस्थानी चल. आणि अत्यंत तल्लीन होऊन नरेंद्रनाथ हे भजन आळवत होते आणि रामकृष्णांनी पटकन त्यांचा हात धरला आणि ते त्यांना बाहेरच्या वरांड्यात घेऊन गेले. समोर अतिशय पवित्र असं गंगेचं पात्र आणि रामकृष्ण त्या नरेंद्राचे लाड करू लागले. त्याचा हात आपल्या हातात त्यांनी घेतला आणि ते म्हणले, अरे किती दिवस लावलेस यायला, माझ्याकडे अनेक संसारी जीव येतात, त्यांची संसारातली अनेक विघ्न माझ्या कानावर घालतात, मी विटून गेलो होतो. या सगळ्या संसारी जीवात एक शुद्ध बुद्ध आत्मा तुझ्या रूपाने चालत आला, अरे किती दिवस लावलेस माझ्याकडे यायला. आणि नरेंद्रना काही कळेना, पहिल्याच भेटीत रामकृष्ण परमहंस हे असं काहीतरी काय बोलतायत. आणि नंतर रामकृष्णांनी त्यांना आपल्या हाताने मिठाई भरवली आणि नंतर ते त्यांना म्हणले की प्रभो, मी जाणतो आपण तेच वैदिक सनातन नारायण ऋषी आहात आणि जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी आपण या भूतलावर आलेला आहात. आणि नरेंद्रना काहीच कळेना आणि नंतर रामकृष्णांनी एकदम नरेंद्रना स्पर्श केला आणि नरेंद्रांच्या भोवती जणू त्या खोलीतल्या सगळ्या वस्तू गर 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 फिरायला लागल्या. संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या भोवती फिरायला लागलं आणि नरेंद्रनाथ एकदम ओरडले की अहो आपण काय करता, माझे आईवडील अजून घरी जिवंत आहेत ना. आणि मग ठाकूरांनी त्यांच्या छातीवर थोपटलं आणि म्हणाले की ठीक ठीक, आत्ता एवढंच पुरे बरं, आज एवढाच अनुभव पुरे झाला. आणि आयुष्यात पहिल्यांदा नरेंद्रनाथ की ज्यांचा आपल्या बुद्धिमत्तेवर, आपल्या तर्कशक्तीवर प्रचंड विश्वास होता आणि सगळ्यांना आपल्या तर्कशक्तीनं ते पराभूत करून टाकत असत, ते नरेंद्रनाथ आज आयुष्यात पहिल्यांदाच पराभूत होऊन त्या दक्षिणेश्वरच्या मंदिरातून बाहेर पडत होते. ज्यांनी कधी धुळाक्षर सुद्धा गिरवलेली नव्हती, कधी शाळेत सुद्धा गेलेले नव्हते, त्या रामकृष्णांनी आपल्याला नुसत्या स्पर्शाने पराभूत करून टाकलं. आणि नरेंद्रनाथांच्या मनात सुद्धा ठाकूरांचे ते निरागस डोळे आणि ठाकूरांविषयी एक विलक्षण ओढ निर्माण झाली. पुढे लवकरच नरेंद्रनाथ परत एकदा कालीमातेच्या मंदिरात जेव्हा गेले होते तेव्हा अत्यंत सावध होते आणि त्यांना वाटलं की मागच्या वेळेला ठाकूरांनी काहीतरी संमोहनाचा प्रयोग केला, हिप्नोटाईज केलं आपल्याला. पण संमोहन करण्याकरता समोरची व्यक्ती ही मानसिकरित्या अत्यंत दुबळी असली पाहिजे आणि नरेंद्रनाथांचा तर आपल्या मनशक्तीवर अत्यंत विश्वास होता. यावेळेला ते अत्यंत सावध होते आणि ठाकूर आपल्याला स्पर्श करणार नाहीत याची संपूर्ण काळजी घेत होते. पण अचानक ठाकूरांनी यावेळेलाही त्यांना स्पर्श केला आणि नरेंद्रनाथ भावावस्थेत गेले आणि ठाकूरांनी त्यांना अनेक गोष्टी विचारून घेतल्या, त्यांचे पूर्वजन्म कुठले. आणि ठाकूरांची खात्री झाली की जे नारायण ऋषी ज्यांनी स्वप्नात येऊन आपल्याला दृष्टांत दिलेला होता की होय जनसामान्यांच्या उद्धाराकरता मी या पृथ्वीतलावर येईन, तेच हे नारायण ऋषी नरेंद्रनाथ दत्त बनून अवतीर्ण झालेले आहेत.
आणि नंतर नरेंद्रनाथांनी आपला लाडका प्रश्न रामकृष्णांना विचारला. हा प्रश्न विचारून त्यांनी यापूर्वी अनेकांना निरुत्तर करून टाकलेला होता. त्यामध्ये बंगालमधले अनेक विद्वान आचार्य होते. अगदी महर्षी टागोर सुद्धा होते. महर्षी टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचे वडील, बंगालमधल्या ब्राह्मो समाजाचे जणू अध्वर्यू. आणि त्यांना सुद्धा युवा नरेंद्रनाथांनी हा त्यांचा लाडका प्रश्न विचारलेला होता की आपण परमेश्वराला पाहिलेलं आहे काय? आपण परमेश्वराचा साक्षात अनुभव घेतलेला आहे काय? आणि त्याला उत्तर देताना महर्षी टागोर म्हणाले होते की बाळा, तुझे डोळे योग्यासारखे दिसतात. पण नरेंद्रनाथ म्हणले होते की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही म्हणून अत्यंत निराश होऊन तो तिथून बाहेर पडलेले होते. तोच प्रश्न नरेंद्रनाथांनी ठाकूरांना विचारला, रामकृष्ण परमहंसांना विचारला की ठाकूर, आपण परमेश्वराला पाहिलेलं आहे काय? आणि क्षणार्धात ठाकूरांनी उत्तर दिलं की जितक्या जवळून मी आत्ता तुला बघतोय तेवढ्याच जवळून मी त्या परमेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मी सांगितलेल्या रस्त्यावरून तू जर साधना करत राहिलास तर एक दिवशी तुलाही त्या परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं निस्संदिग्ध आणि स्पष्ट उत्तर ठाकूरांनी दिलं. आणि मग मात्र नरेंद्राची ठाकूरांच्या चरणी गाढ श्रद्धा बसली. ज्यांनी नरेंद्रनाथांना सांगितलं की होय, मी प्रत्यक्ष परमेश्वर पाहिलेला आहे, ते हे ठाकूर रामकृष्ण परमहंस कोण होते? त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेणं अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून त्यांचे चरित्रकार क्रिस्टोफर ईशरवूड यांनी लिहून ठेवले की ही वॉज अ फेनॉमेनॉन. आणि त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेणं खरोखरच अत्यंत अवघड आहे. कलकत्त्यामधल्या कामारपुकुर या छोट्या खेड्यात क्षुधीराम आणि चंद्रादेवी यांच्या पोटी 17 फेब्रुवारी 1836 या दिवशी ठाकूरांनी अवतार घेतला. हे ठाकूर कोण होते ते सांगताना स्वामी विवेकानंद स्वतः एके ठिकाणी म्हणतात की कधीकधी माझे सद्गुरू घोर द्वैती, कधीकधी ते घोर अद्वैती, कधीकधी ते अगदी निरागस बालकासमान, कधीकधी भैरवी ब्राह्मणी हिच्याकडनं तंत्र साधना शिकणारे, कधीकधी तोतापुरींकडून वेदांत अद्वैत तत्वज्ञान पचवणारे, तर कधीकधी मधुरा भक्तीत रममाण होणारे. ठाकूरांनी मधुरा भक्ती तर अशी आचरली जसे महाराष्ट्रातले गुलाबराव महाराज. बालगंधर्व जसं साडी नेसून हळद कुंकू करून येत असत आणि कोणाला पत्ता लागत नसे, त्याप्रमाणे रामकृष्णांचं व्हायचं. आणि मग रामकृष्ण परमहंस त्या राणी रासमणींचे धाकटे जावई मथुरा बाबू, की ज्यांच्याकडे त्या कालीमातेच्या दक्षिणेश्वर मंदिराची संपूर्ण व्यवस्था होती, त्यांच्या समोर उभे राहत असत आणि त्यांना म्हणत असत की मला ओळखलत का मथुर बाबू, मी तुमचा गदाई गदाधर. आणि त्यांनाही विलक्षण त्यांचं कौतुक वाटत असे. रामकृष्ण परमहंस हे खऱ्या अर्थाने परमहंस होते. योगी अरविंदांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की रामकृष्ण परमहंसांसारखा महापुरुष पुढच्या 5 सहस्त्र वर्षात होणे नाही. आणि ते सर्वार्थाने सत्य आहे. रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात नरेंद्राचा बौद्धिक अहंकार पूर्ण वितळून गेला आणि तरुणपणी अत्यंत नास्तिक आणि वादंगी असणारा हा तरुण अत्यंत श्रद्धावंत बनला. रामकृष्णांच्या परिसस्पर्शाने अष्टांग योगसिद्धीद्वारे निर्विकल्प समाधीचा अनुभव घेण्यासाठी या तरुणाची धडपड सुरू झाली. आणि रामकृष्णांच्या कृपाशीर्वादाने त्यांना तसा अंशतः अनुभव सुद्धा आला. आणि अत्यंत कृतार्थ झालेले नरेंद्रनाथ आपल्या गुरुजींच्या मागे लागले की असा निर्विकल्प समाधीचा अनुभव मला आता वारंवार पाहिजे. त्यावेळेला रामकृष्ण त्यांना म्हणाले, असा कसा कृपण रे तो पूता, तुझ्या हातनं या राष्ट्राच्या उत्थापनाचं फार मोठं कार्य घडायचंय. आणि नरेंद्र जेव्हा नाही नाही म्हणायला लागले त्यावेळेला रामकृष्ण म्हणाले, अरे तू काय, तुझी हाडं सुद्धा हे कार्य करतील, कारण नियतीनं हे अफाट कार्य घडवून घेण्यासाठीच तुला या पृथ्वीतलावर पाठवलेलं आहे. 1885चा शेवट आला आणि रामकृष्णांना घशाचा कर्करोग झाला. 1886 15 ऑगस्टच्या उत्तर रात्री 16 ऑगस्ट उजाडता पहाटे 2 वाजता ठाकूरांची महासमाधी झाली. काशीपूरच्या उद्यानात ठाकूरांनी आपलं तत्व त्या पंचतत्वात विलीन करून टाकलं आणि नंतर कामारपुकुर
या ठिकाणी त्यांचं और्ध्व देहिक झालं. यानंतरचा कालखंड अत्यंत बिकट होता. हे सगळे गुरुबंधू आता नक्की कुठे जायचं आणि काय करायचं या विवंचनेत होते. ठाकूरांच्या महासमाधीच्या आधी 2 फार विलक्षण घटना घडल्या. एकदा रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना बोलवून घेतलं आणि कासवी आपल्या डोळ्यातून अत्यंत प्रेमाने बघून आपल्या पिल्लांचं जसं पोषण करते तसं ठाकूरांनी डोळ्यात डोळे घालून आपलं संपूर्ण आध्यात्मिक सामर्थ्य नरेंद्रनाथांमध्ये संक्रमित केलं. या आध्यात्मिक सामर्थ्याचा पुढे नरेंद्रनाथांना विलक्षण उपयोग होणार होता. दुसऱ्या प्रसंगी महासमाधीच्या आधी विकलांग झालेले, देह अत्यंत कृश झालेले रामकृष्ण पलंगावर निजले होते. त्यांच्याकडे बघून नरेंद्रनाथांना वाटलं की या अवस्थेत सुद्धा आपले गुरुजी म्हणतील काय की त्याच परमेश्वराचा मी अंश आहे. असा विचार त्यांच्या मनात येतो न येतो तोच रामकृष्ण ताडकन उठून बसले आणि ते नरेंद्रनाथांना म्हणाले, अरे नोरेन, तुझ्या मनात अजूनही शंका? जो राम, जो कृष्ण, तोच रामकृष्ण या रूपाने या देहामध्ये वास्तव्य करतोय आणि केवळ तत्वतः नाही तर प्रत्यक्ष स्वरूपात. आणि त्यानंतर मात्र नरेंद्रनाथ खूप रडले. ठाकूरांच्या चरणी त्यांची श्रद्धा अधिक दृढ झाली आणि पुढचं कार्य करण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. ठाकूरांच्या महासमाधीनंतर कालखंड अत्यंत अवघड होता आणि त्यावेळेला ठाकूरांचेच एक शिष्य सुरेंद्रनाथ मित्र यांनी कलकत्त्याचं एक उपनगर आहे वराहनगर, त्याला बडानगर असं सुद्धा म्हणतात. या बडानगरमध्ये त्यांनी एक पडका वाडा भाड्याने घेतला. हाच तो रामकृष्ण संघाचा सर्वात पहिला मठ, बडानगरचा मठ. या पडक्या वाड्यात लोक जायला घाबरत असत, त्याला भूत बंगला म्हणत असत. पण स्वामी विवेकानंदांनी आपल्या सगळ्या गुरुबंधूंना तिथे एकत्र केलं आणि या गुरुबंधूंची आध्यात्मिक तपश्चर्या तिथे सुरू झाली. भल्या पहाटे स्वामी विवेकानंद आपल्या सगळ्या गुरुबंधूंना अमृताच्या पुत्रांनो जागे व्हा असं अत्यंत प्रेमाने उठवत असत आणि नंतर त्यांची ध्यान धारणा सुरू होत असे. हा मठ इतका श्रीमंत होता की सगळ्यांच्यात मिळून फक्त एक भगववस्त्र होता आणि बाहेर ज्याला जायचं असेल त्याने ते वस्त्र परिधान करायचं आणि परत आल्यानंतर स्वच्छ धुवून परत वाळत टाकायचं. भौतिक जगातलं वैभव कदाचित तिथे नसेल, पण आध्यात्मिक जगातलं प्रचंड वैभव तिथे नांदत होतं. हे सगळे गुरुबंधू अशी तपश्चर्या करत होते. त्यामध्ये वेद, वेदांग, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद, औपनिषदिक तत्वज्ञान, षड्दर्शन सगळ्याचा सांगोपांग अभ्यास या सगळ्या गुरुबंधूंनी चालवलेला होता आणि रामकृष्णांनी दाखवलेल्या मार्गावरून हे सगळे गुरुबंधू अत्यंत खडतर अशी वाटचाल करत होते. 1886च्या डिसेंबर महिन्यात रामबाबू नावाचे त्यांचे गुरुबंधू होते आणि त्यांच्या आईंचं नाव होतं मातंगिनी देवी. त्यांनी या सगळ्या गुरुबंधूंना कलकत्त्यापासून जवळच आंटपूर नावाची जागा आहे तिथे बोलवून घेतलं आणि तिथे सगळ्यांनी अग्निसाक्ष अग्नी प्रज्वलित करून संन्यास धर्माची दीक्षा घेतली. अग्नीमध्ये आपल्या सगळ्या कुवासना समर्पित करून टाकल्या आणि हे सगळे गुरुबंधू संन्यास धर्माची दीक्षा घेते झाले. तो पौर्णिमेचा दिवस होता आणि प्रत्येक गुरुबंधूंनी संन्यास धर्मातलं नवं नाव स्वीकारलं. राखाल, जे रामकृष्णांचे जणू मानसपुत्र होते, ते ब्रह्मानंद झाले. निरंजन निरंजनानंद झाले. लाटू अद्भुतानंद झाले. तारक शिवानंद झाले. गंगाधर अखंडानंद झाले. काली अभेदानंद झाले आणि शशी, ज्यांचं रामकृष्णांवर अत्यंतिक प्रेम होतं, ते रामकृष्णानंद झाले. खरं तर रामकृष्णानंद हे नाव स्वतः नरेंद्रनाथांना घ्यायचं होतं, पण शशींनी जणू हट्टच धरला आणि त्यांचं रामकृष्णांवर खरोखरच इतकं प्रेम होतं की म्हणून अतिशय उदार अंतःकरणाने नरेंद्रनाथांनी शशींना रामकृष्णानंद हे नाव घेऊ दिलं आणि संन्यास धर्मातली ही नवी नावं प्राप्त केलेले हे सगळे गुरुबंधू बडानगरच्या मठात परत आले. साधू चलता भला आणि गंगा बहती भली
या न्यायानं आता हे सगळे गुरुबंधू एक एक करून बाहेर पडायला लागले आपल्या मातृभूमीचं दर्शन घेण्यासाठी. पण गंमत अशी की नरेंद्रनाथांना अजून संन्यास धर्मातलं नाव मिळालेलं नव्हतं आणि बडानगरची जबाबदारी असल्यामुळे नरेंद्रनाथ अजून बाहेरही पडले नव्हते. त्यांनी बडानगरची संपूर्ण व्यवस्था लावली आणि नंतर 1887 मध्ये ते पहिल्यांदा बाहेर पडले. पण त्यांचा पहिला प्रवास अगदी छोटा झालाय. पहिल्यांदा ते बैद्यनाथला गेले आणि तिथून शिमुलतला या ठिकाणी गेले. शिमुलतला ही अत्यंत पवित्र जागा आहे. तिथलं वातावरण अत्यंत शुद्ध, तपश्चर्या करण्याकरता अत्यंत चांगलं वातावरण. तिथे जाऊन स्वामीजींनी उत्तम तपश्चर्या केली आणि ते बडानगरमध्ये परत आले आणि 1888 मध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. सर्वप्रथम स्वामीजी अयोध्येला गेलेत. तिथे प्रभू रामचंद्रांचं त्यांनी दर्शन घेतलं. सरयू, तमसा या अत्यंत पावन नद्यांमध्ये त्यांनी स्नान केलं. तुलसीदासांची अनेक भजनं तिथे आळवली आणि मग अयोध्येहून स्वामीजी पुढे आग्र्याला गेलेत. आग्र्याला त्यांनी तेजो महाल पाहिला आणि ते त्या वास्तूच्या प्रेमातच पडले. एके ठिकाणी स्वामीजींनी लिहून ठेवलंय की ही वास्तू जर पूर्णतः अभ्यासायची असेल तर इथे 6 महिने मुक्काम करायला लागेल. पण पुढे स्वामीजींना संपूर्ण भारत बघायचा होता, त्यामुळे आग्र्याहून स्वामीजी पुढे गेले आणि ते लखनौला गेले. लखनौला त्यांनी अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, अनेक महत्वाची स्थळं त्यांनी पाहिली आणि मग लखनौहून ते पुढे वृंदावनला आले. वृंदावनात प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं वास्तव्य, त्या श्रीकृष्णाचं दर्शन त्यांनी घेतलं. गोवर्धनाला गेले, गोवर्धन प्रदक्षिणा केली, राधाकुंडात स्नान केलं आणि इथे 2 फार विलक्षण प्रसंग घडलेले आहेत. राधाकुंडात स्नान करून झाल्यानंतर एक कपिराज वरच्या झाडावरनं आले आणि त्या हनुमंताच्या दूतांनी स्वामीजींची वस्त्र पळवून नेली आणि कुठून एक मनुष्य आला नवी वस्त्र घेऊन आणि ती वस्त्र परिधान करून स्वामीजी पुढच्या प्रवासाला निघाले. चालता चालता रोज 25-30 मैल पायी चालत असत. चालता चालता एके ठिकाणी स्वामीजी इतके दमलेत, इतके थकलेत आणि त्यावेळेला परत एकदा कुठूनचा एक मनुष्य आला आणि त्यांनी गरम ताजं अन्न स्वामीजींना खाऊ घातलं. भगवद्गीतेमधलं अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम, हे जे भगवंताचं अभिवचन आहे त्याचा साक्षात प्रत्यय स्वामीजींना वृंदावनाच्या परिसरात आला. वृंदावनाहून पुढे स्वामीजी मथुरेला आले आणि मथुरेच्या अगदी जवळ हाथरस आहे. अभिजात संगीतासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे हाथरस, तिथे स्वामीजी पोचले आणि तिथल्या रेल्वे स्थानकावर अत्यंत दमलेले स्वामीजी पद्मासन घालून बसले आणि त्या रेल्वे स्थानकाचे जे रेल्वे मास्तर होते त्यांचं नाव होतं शरदचंद्र गुप्त. त्यांनी जाणलं की ही अधिकारी व्यक्ती आहे. स्वामीजींच्या चेहऱ्यावरचं तेज बघून शरदचंद्र गुप्त स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले आणि स्वामीजींच्या वास्तव्यात शरदचंद्र गुप्तांना हे जाणवलं की ज्ञानाचा साक्षात महासागर आपल्या घरी चालत आलेला आहे आणि शरदचंद्रांनी कळवळून स्वामीजींना सांगितलं की मला आपला शिष्य करून घ्या. स्वामीजींनी शरदचंद्रांची परीक्षा बघायचं पाहिलं आणि त्यांनी शरदचंद्रांना सांगितलं की जर संन्यास धर्म स्वीकारायचा असेल तर तुमच्या हाताखाली या रेल्वे स्थानकावर जे जे लोक काम करतात त्यांच्या घरी जाऊन तुम्ही भिक्षा मागून आणा. आणि शरदचंद्रांनी भौतिक जगातली कुठलीही लज्जा मनात न आणता या सगळ्यांच्या घरी जाऊन भिक्षा मागून आणली. ते त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि स्वामीजींचे प्रथम शिष्य झाले. त्यांचं संन्यास धर्मातलं नाव ठेवलं गेलं सदानंद आणि हे पहिले शिष्य त्यांना बरोबर घेऊन स्वामीजी पुढच्या प्रवासाला निघाले आणि हाथरसहून हरिद्वार आणि ऋषिकेशला गेले. स्वामीजी हे धट्टेकट्टे संन्यासी होते. रोज 30-35 मैल चालत असत. पण शरदचंद्रांना, सदानंदांना त्याची अजिबात सवय नव्हती आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. स्वामीजींनी आपल्या शिष्याला क्वचित प्रसंगी पाठीवर घेऊन प्रवास केलेला आहे. नद्या पार करताना आपल्या शिष्याला आपल्या खांद्यावर बसवून स्वामीजींनी नद्या पार केलेल्या आहेत. हा खरा योद्धा संन्यासी, हे खरे युगाचार्य स्वामी विवेकानंद. हरिद्वार आणि ऋषिकेशचं त्यांनी दर्शन घेतलं, पण सदानंदांची म्हणजे शरदचंद्रांची तब्येत अजूनच बिघडली आणि त्यामुळे ती यात्रा मध्येच सोडून स्वामीजींना बडानगरला परत यावं लागलं. 1889 मध्ये स्वामीजी गाझीपूरला गेले.
या प्रवासादरम्यान स्वामीजींनी विविदिशानंद असं नाव धारण केलेलं होतं. आपल्याकडे विविध प्रकारचे संन्यास आहेत. त्यामध्ये कुटीचक आहे, बहुदक आहे, आतुर संन्यास आहे, विविदिशा संन्यास आहे, हंस संन्यास आहे, परमहंस संन्यास आहे आणि विविध दिशांना जाणारा हा संन्यासी म्हणून त्यांनी विविदिशानंद असं नाव धारण केलेलं होतं. आणि ते गाझीपूरला गेले. गाझीपूर जैसा दाता नाही, लाठी बगैर देता नाही याचा अनुभव सुद्धा स्वामीजींनी घेतला. आणि तिथे पवहारी बाबा नावाचे एक सिद्ध पुरुष होते. ते केवळ वायुभक्षण करून राहायचे म्हणून त्यांना पवहारी असं म्हणत असत. आणि रामानुजाचार्यांच्या विशिष्ट अद्वैत परंपरेतले हे सिद्ध योगी होते. त्यांना आपण गुरु बनवून घ्यावं आणि त्यांच्याकडनं गुरु दीक्षा घ्यावी असा मानस स्वामीजींच्या मनात जागलेला होता. पण रामकृष्ण परमहंसांनी अद्वैत वेदांताच्या रस्त्यावरनं स्वामीजींना इकडे तिकडे भटकू दिलं नाही आणि पवहारी बाबांची गुरुदीक्षा स्वामीजींना लाभू दिली नाही. त्यावेळेला गाझीपूरचे कलेक्टर हे रॉस नावाचे अधिकारी होते. त्यांच्या अनेक शंकांना आशंकांना स्वामीजींनी उत्तरं दिली. आणि गाझीपूरचे जे न्यायाधीश होते त्यांचं नाव होतं पेनिंग्टन. त्यांना मानसशास्त्र आणि पतंजलींचं योगदर्शन यांचा जो अनुबंध आहे तो अगदी मुळातून स्वामीजींनी समजावून सांगितला. आणि मग गाझीपूरहून स्वामीजी पुढे गेले. पुढे ते काशीला गेले. काशीच्या विश्वेश्वराचं आणि अन्नपूर्णेचं दर्शन स्वामीजींनी घेतलं. आणि इथे तैलंग स्वामींच्या दर्शनानंतर एक फारच विलक्षण प्रसंग घडला. स्वामीजी गंगा किनाऱ्यावरनं चालत होते आणि त्यावेळेला माकडांची एक प्रचंड टोळी स्वामीजींच्या मागे लागली. स्वामीजी जलद चालायला लागले. माकडंही जोरात मागून पाठलाग करायला लागली आणि स्वामीजी पळायला लागले. थोडीशी मनात कुठेतरी भीतीची एक रेषा स्वामीजींच्या चित्तात उमटून गेली. आणि त्यावेळेला गंगा तीरावर कोणी एक संन्यासी उभा होता आणि त्याने आपला दंड उंच धरला आणि त्याने स्वामीजींना हाक मारली आणि त्यांना सांगितलं की थांब, पळतोस कुठे? त्या माकडांना त्या संकटाला सामोरं जा. आणि स्वामीजींच्या अंतःकरणात सुद्धा कुठूनचं एक बळ आलं आणि त्यांनी त्या माकडांच्या दिशेने जायला सुरुवात केल्यावर ती हनुमंताची टोळी पांगली. स्वामीजींनी पुढे लिहून ठेवलंय की प्रसंग छोटा असेल पण आयुष्यातला एक फार मोठा धडा मी या प्रसंगातून शिकलो. आणि तो म्हणजे कितीही मोठं संकट आलं तरी त्याला पाठ दाखवायची नाही. त्याला सामोरं जायचं, त्याचा मुकाबला करायचा, त्याच्यावर मार्ग शोधून काढायचा. भर्तृहरीचं वचन आपल्याला आठवलं असेल, प्रारब्धते न खलु विघ्न भयेन नीचैहि प्रारब्ध विघ्न विहिता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्ध उत्तमजनाः न परित्यजन्ति. त्या एका प्रसंगामुळे स्वामीजी असे उत्तम जन बनले यात शंका नाही. आणि नंतर काशीची यात्रा संपून स्वामीजी परत एकदा बडानगरच्या मठात आले. 6 जून 1890 या दिवशी नरेंद्रनाथ आणि त्यांचे गुरुबंधू अखंडानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे गंगाधर हे दोघंही शारदा मातांना भेटायला गेले. आणि तिथे नरेंद्रांनी शारदा मातांना सांगितलं की माते, आता देहम वा पातयेत अर्थम वा साधयेत अशा निश्चयाने मी बाहेर पडतोय. मला जे साध्य करायचंय ते मी साध्य तरी करीन, नाहीतर माझा देह तरी पडेल. अशा निश्चयाने मी बाहेर पडतोय. माते, मला तुझे आशीर्वाद दे. आणि शारदा मातांनी अत्यंत प्रेमाने नोरेनला जवळ घेतलं आणि गंगाधराला त्या म्हणाल्या की ठाकुरांचं आणि माझं सुद्धा सर्वस्व मी तुझ्या ओटीत घालतीये. नरेंद्रला जप, सावलीप्रमाणे त्याच्याबरोबर राहा, नरेंद्रची काळजी घे. शारदा मातांचा आशीर्वाद घेऊन नरेंद्रनाथ आणि गंगाधर हे दोघेही बाहेर पडले आणि सर्वप्रथम भागलपूरला गेले. या भागलपूरचं मूळ नाव आहे चंपकावती. महाभारताच्या कालखंडात प्रथम पांडव कर्ण याची ती राजधानी होती. अंगदेश हा तो प्रदेश की जो कर्णाला दुर्योधनाने दिला. त्याचं नाव अंगदेश असं पडलं कारण कधी एकेकाळी तिथे प्रत्यक्ष शंभू शंकरांनी तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्येत विघ्न घालण्यासाठी म्हणून आलेल्या कंदर्प कामदेवाला केवळ आपल्या एका हुंकाराने त्यांनी अनंग करून टाकलं. त्याचं ते अंग त्या देशात पडलं म्हणून तो अंगदेश झाला आणि तेव्हापासून कामदेव अनंग होऊन गेला. तिथलंच ते चंपकावती हे ठिकाण, आज त्याला भागलपूर असं म्हणतात.
या भागलपूरमध्ये एक प्रसिद्ध वकील होते आणि त्यांचं नाव होतं मनमथनाथ रॉय चौधरी. हे रॉय चौधरी प्रकांड पंडित होते आणि त्यांच्या घरी भोजनासाठी भिक्षेसाठी स्वामीजी गेले होते. आणि भोजन झाल्यानंतर आपल्या आराम खुर्चीत बसून हे रॉय चौधरी बौद्ध धर्मावरचा एक जाडाजुडा ग्रंथ वाचत होते. स्वामीजींनी त्यांना सहज विचारलं की मी हा ग्रंथ वाचू शकतो का? आणि त्यावेळेला राव चौधरींनी आश्चर्याने त्यांना विचारलं की आपल्याला लिहिता वाचता येतं? कारण साधारणतः संन्यासी पाहिला की तो अडाणीच असला पाहिजे अशी एक समजूत तेव्हापासून आजपर्यंत आपल्या देशात कायम आहेच आहे. आणि स्वामीजींनी त्यांना सांगितलं हो मला थोडं थोडं लिहिता वाचता येतं. आणि नंतर एक तासभर चर्चा झाली आणि एका तासानंतर स्वामीजी त्यांच्या आराम खुर्चीत बसलेले होते आणि रॉय चौधरी स्वामीजींच्या पायाशी बसलेले होते. त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानाचा महाकोश आपल्या घरी आज आलेला आहे आणि हे रॉय चौधरी नंतर स्वामीजींचे निस्सीम भक्त झाले. भागलपूरमध्ये अनेक बंगाली बांधव होते. दुर्दैवाने त्यांच्यात अनेक भांडणं होती, आपापसात मतभेद होते. स्वामीजींनी ते सगळं मोडून काढलं, सगळं दूर केलं आणि या सगळ्या बंगाली बांधवांना एकत्र आणलं. आपल्या राष्ट्राची, आपल्या समाजाची ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. एके ठिकाणी स्वामीजींनी स्वतः असं लिहून ठेवलंय की 5 अमेरिकन माणसं एकत्र आली तर 5 मिनिटात एक नवी संस्था निर्माण करतील आणि 5 भारतीय माणसं एकत्र आली तर पुढची 50 वर्ष निष्ठेने एकमेकांशी भांडतील. हे चित्र आपण बदलायला नको का? तरच स्वामीजींचं चरित्र ऐकल्याचा काहीतरी उपयोग होईल. तरच स्वामीजींनी जे भव्य स्वप्न पाहिलेलं होतं त्यात आपण स्वतःला सहभागी करून घेऊ शकू. आपल्या आपल्यातली भांडणं, परस्परांमधले भेद, जातीपातींच्या दऱ्या सगळ्या मोडून निघाल्या पाहिजेत आणि हिंदू समाज एक संघ, एक राष्ट्र म्हणून परत उभा राहायला पाहिजे. स्वामीजींचं तेच स्वप्न होतं. आपल्याकडे त्या खेकड्यांची गमतीनं गोष्ट सांगितली जाते ना की एक मनुष्य म्हणे नदीच्या किनारी खेकडे पकडत बसलेला होता. तो खेकडा पकडायचा आणि टोपलीत टाकायचा. टोपलीला त्यांनी झाकण लावलेलं नव्हतं. दुसरा एक मनुष्य तिथे आला आणि तो म्हणला की अरे झाकण लावलेलं नाहीयेस, ते खेकडे पळून जातील. तर पहिला मनुष्य त्याला म्हणला की हा असे कसे पळून जातील? एक खेकडा वर चढायला लागला की दुसरा त्याचा पाय ओढणारच आहे, त्यामुळे कोणी कुठे पळून जाणार नाही. दुर्दैवाने आज आपल्या समाजाची तशीच अवस्था आहे का? आपण कुठेतरी अंतर्मुख झालं पाहिजे आणि स्वतःचं निरीक्षण केलं पाहिजे आणि स्वामीजी आपल्याला काय बोध देण्याचा प्रयत्न करत होते ते समजावून घेण्याचा निदान आपण प्रयत्न तरी केला पाहिजे. स्वामीजींनी भागलपूरच्या बंगाली लोकांची आपापसातली भांडणं मिटवली आणि नंतर ते पुन्हा एकदा परत काशीला गेले. तिथे प्रमदादास मित्र हे त्यांचे जुने स्नेही त्यांना भेटले आणि नंतर गंगाधराच्या आग्रहावरून ते परत अयोध्येला गेले आणि तिथे रामचरण शरण नावाचे महंत होते, मोठी अधिकारी व्यक्ती होती, त्यांना भेटले. आणि त्यानंतर मात्र स्वामीजी गंगाधरला म्हणाले की गंगाधरा आता मात्र मला हिमालयाची ओढ लागलेली आहे. आता आपण इकडे तिकडे कुठेही न जाता वरती उत्तर दिशेला जायचं. आणि स्वामीजी नैनितालला गेले, तिथून काठगोदामला गेले, तिथून अल्मोड्याला गेले. अल्मोड्याचा परिसर अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. तिथे स्वामीजींनी तपश्चर्या केली आणि तसेच पुढे कर्णप्रयाग आणि रुद्रप्रयाग या ठिकाणी गेले. हा परिसर तर अजूनच शुद्ध, सात्विक आणि तपश्चर्येला पूरक असा प्रदेश आहे. आणि स्वामीजी तिथे आपल्या समाधीमध्ये तल्लीन होऊन गेले आणि तिथे त्यांना साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला की पिंडी तेच ब्रह्मांडी. ठाकूर आपल्याला जे सांगत होते पिंडी तेच ब्रह्मांडी, त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार, त्याचं प्रत्यक्ष दर्शन स्वामीजींना झालं आणि त्यांनी गंगाधरांना अक्षरशः मिठी मारली आणि ते म्हणाले गंगाधरा आज मला साक्षात्कार झाला रे, मला साक्षात्कार झाला. गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून चालत 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 आपण आज इथपर्यंत येऊन पोचलो. स्वामीजींना अत्यंत कृतार्थ भावना मनात होती. कर्णप्रयागवरून स्वामीजी पुढे डेहराडूनला आले, नंतर पुढे मसुरीला गेले. तिथे श्रीकृष्ण जोशींच्या सगळ्या आक्षेपांचं खंडन केलं आणि पुढे स्वामीजी मीरतला आले. मीरतला एक उत्तम ग्रंथालय होतं आणि तिथे जॉन लेबॉकचे जवळजवळ 25 प्रचंड मोठे ग्रंथ होते.
स्वामीजींनी हे 25 ग्रंथ एका दिवसात पचवले. आणि तो जो ग्रंथपाल होता तो आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलं की हा स्वामी, हा गोसावडा नक्की खोटं बोलत असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वामीजींना अनेक अवघड प्रश्न विचारले. आणि स्वामीजी शांतपणे खंड क्रमांक अमुक अमुक, पृष्ठ क्रमांक अमुक अमुक, वरून 4था जो परिच्छेद आहे त्यामध्ये तुमचं उत्तर आहे, आणि असं म्हणून तो अख्खा परिच्छेद वाचून दाखवत असत. तो ग्रंथपाल थक्क झाला, स्तिमित झाला. पुढे बेलूरच्या मठात स्वामीजींनी एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिकाचे 10 खंड आणले होते. आणि त्यांचा एक शिष्य म्हणला की हे 10 खंड एका जन्मात तरी वाचून होतील का? स्वामीजी त्याला म्हणले, अरे माझे हे खंड कधीच वाचून झालेत, पचवून झालेत. आणि त्या शिष्याने सुद्धा स्वामीजींना अनेक प्रश्न विचारले आणि स्वामीजींनी त्याची समर्पक उत्तरं दिली. त्या शिष्याने स्वामीजींना विचारलं की हे कसं शक्य आहे स्वामीजी? स्वामीजींनी त्याला 3 गोष्टी सांगितल्या. एक, सेलिबसी, पूर्ण धगधगीत ब्रह्मचर्य. आपल्याकडे पातंजल योग दर्शनामध्ये अतिक्रांत रेतस आणि ऊर्ध्व तिर्यक रेतस असे ब्रह्मचर्याचे प्रकार सांगितलेत. आणि असं ब्रह्मचर्य धारण करणारा मनुष्य अत्यंत तेजस्वी होतो आणि अशा प्रकारच्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. स्वामी विवेकानंद हे त्याचं चालतं बोलतं उदाहरण होते. दुसरी गोष्ट जी स्वामीजींनी सांगितली ती म्हणजे योग साधना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अखंड स्वाध्याय, अखंड अभ्यास. पुण्यातच एक उदाहरण नाही आहे आपल्यासमोर. 1919 मध्ये लोकमान्य टिळकांचे एक सन्मित्र रशियन राज्यक्रांतीवरचा एक बृहत ग्रंथ जवळजवळ 1000 पानांचा लोकमान्य टिळकांना द्यायला आले. हे गृहस्थ जाताना त्यांची छत्री विसरून गेले आणि म्हणून छत्री परत नेण्याकरता एक 4-5 तासांनी परत आले. लोकमान्य म्हणले, छत्री घेऊन जा आणि माझा ग्रंथही वाचून झालाय, तोही घेऊन जा. त्या गृहस्थांनी सुद्धा लोकमान्यांची अशीच परीक्षा घेतली होती आणि लोकमान्यांनी उतारेच्या उतारे त्यातले वाचून दाखवलेले होते. लोकमान्य टिळकांची धारणाशक्ती सुद्धा स्वामी विवेकानंदांप्रमाणे अफाट होती, अचाट होती. आणि मग मीरथहून स्वामीजी पुढे दिल्लीला आले. श्यामलदासांकडे मुक्काम पडला. आणि मग मात्र स्वामीजींनी गंगाधराला सांगितलं की आता मात्र इथून तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. गंगाधरांनी स्वामीजींना सांगितलं की पाताळात जरी गेलास तरी मी तुझ्या मागे येणार नोरेन. शरीर आणि त्याची सावली वेगळे होऊ शकतात काय? शारदा मातांनी जे सांगितलेलं होतं ते अखंडानंदांच्या म्हणजे गंगाधराच्या स्मरणात होतं आणि ते म्हणले, कुठेही गेलात तरी तुमच्या मागून मी येणारच. पण निर्ममपणे स्वामीजींनी ते मोहाचे पाश कापून टाकले आणि गंगाधरांना सांगितलं की तुझ्या आणि माझ्या, आपल्या दोघांच्याही आध्यात्मिक प्रगती करता आपल्या दोघांचे मार्ग वेगळे होणं खूप आवश्यक आहे. इथून मी एकटा जाणार आणि तूही एकट्याने जायचंस. आणि तिथून पुढे स्वामीजी राजपुतान्यात उतरले आणि राजपुतान्यात त्यांचा मुक्काम पडला गुरुचरण लष्कर आणि शंभूनाथांच्याकडे. या मुक्कामात स्वामीजींनी लहान मुलांना संस्कृत व्याकरण शिकवलं. आणि तिथे अलवार नावाचं जे संस्थान होतं त्या संस्थानिकांचे जे दिवाणजी होते त्यांचं नाव होतं रामचंद्र राव. हे स्वामीजींना बोलवायला आले आणि मोठ्या सन्मानपूर्वक ते अलवार संस्थानात घेऊन गेले. त्यावेळेला अलवार संस्थानिक होते मंगलसिंह आणि राज दरबार भरलेला होता. आणि मंगलसिंग आणि स्वामी विवेकानंद यांची चर्चा सुरू होती. आणि अचानक मंगलसिंगांनी स्वामीजींना प्रश्न विचारला की आपण तर इतके उत्तम शिकलेले आहात, कुठून तुम्हाला अशी दुर्बुद्धी सुचली आणि अशी भारताची परिक्रमा करण्याकरता तुम्ही बाहेर पडलात? त्यावर स्वामीजींनी सुद्धा त्यांना अत्यंत परखड उत्तर दिलं आणि ते म्हणाले की प्रजानुरंजन हा कुठल्याही राजाचा धर्म असतो, तर त्या इंग्रजांच्या कच्छपी लागून हे राजा तू सुद्धा तुझ्या धर्मापासून च्युत झालेला आहेस, हे तुला तरी शोभतं का? यापूर्वी मंगलसिंगांना असं स्पष्ट उत्तर कोणीही दिलेलं नव्हतं. आणि एकदम मंगलसिंग बोलून गेले, तुम्ही काहीही म्हणा, मूर्तीपूजेवर माझा अजिबात विश्वास नाही. स्वामीजी म्हणाले, तुम्ही माझी थट्टा तर करत नाही? मंगलसिंग म्हणाले, नाही, माझा मूर्तीपूजेवर अजिबात विश्वास नाही. आणि स्वामीजींनी त्यांना समजावून सांगितलं की जे निर्गुण निराकार तेच सामान्यांसाठी सगुण साकार होऊन येतं.
त्या मूर्तीपूजेमधला त्या भक्ताचा भाव महत्वाचा असतो. तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच सांगितलंय ना की केला मातीचा पशुपती परी माती नव्हे पशुपती, पूजा पशुपतीसी पावे, माती माती माझी सामावे. हर प्रकारे स्वामीजींनी समजावून सांगितलं, पण मंगलसिंगांना ते काही पटेना. आणि मग स्वामीजींनी एक विलक्षण प्रकार केला. त्यांनी त्या दिवाणजींना हाक मारली, रामचंद्र रावांना हाक मारली. त्यांना आधीच घाम फुटलेला होता, कारण प्रकरण अतिशय तापायला लागलेलं होतं. आणि तिथे भिंतीवर मंगलसिंगांची एक तसबीर टांगलेली होती. स्वामीजींनी रामचंद्र रावांना सांगितलं, ती तसबीर खाली काढ. आधीच घाबरलेल्या रामचंद्र रावांनी घाबरत घाबरत ती तसबीर खाली काढली. आणि मग स्वामीजी म्हणाले, नाव स्पिट ऑन इट, यावर थुंका. आणि लट लट कापायला लागले रामचंद्र राव. आणि ते म्हणाले, नाही, हे आमचे राजे आहेत, महाराजे आहेत, मी याच्यावर थुंकू शकत नाही. आणि मग मंगलसिंगांकडे बघून स्वामीजी म्हणाले, पाहिलंस राजा, ही तर तुझी प्रतिमा आहे, हे तर तुझं निव्वळ छायाचित्र आहे. ना यात रक्त आहे, मांस आहे, काही नाही. यात जर काही असेल तर तो तुझ्या दिवाणजीचा भाव आहे. आणि असाच त्या भक्ताचा भाव त्या सगुण मूर्तीच्या पायी जडलेला असतो. राजा, तू हे समजून घे. आणि मंगलसिंगांना ते पूर्ण पटलं. आणि नंतर ते स्वामीजींचे एकनिष्ठ भक्त झाले. नंतर मुद्दाम आग्रह करून त्यांनी स्वामीजींना काही दिवस आपल्या संस्थानात ठेवून घेतलं. आणि स्वामीजी तिथूनही पुढे निघाले आणि माउंट आबूला गेले. माउंट आबूला वरच्या भागाला एक चंपा नावाची गुहा आहे. त्या गुंफेमध्ये अनेक दिवस स्वामीजींनी तपश्चर्या केली. आणि तिथे खालच्याच बाजूला खेतडीचं संस्थान आहे. आणि या खेतडीच्या संस्थानात अजित सिंह नावाचे संस्थानिक होते आणि त्यांचे जगमोहन लाल नावाचे दिवाण होते. हे जगमोहन लाल त्या चंपा गुफेत स्वामीजींना भेटायला आले आणि अत्यंत सन्मानपूर्वक त्यांना खेतडीच्या संस्थानात घेऊन गेले. खेतडीचे संस्थानिक अजित सिंहजी महाराज यांनी स्वामीजींचं अत्यंत प्रेमाने स्वागत केलं. ते उदार अंतःकरणाचे होते आणि त्यांचा आणि स्वामीजींचा विलक्षण स्नेहबंध जमला. स्वामीजी पुढे म्हणत असत की माझे 2 बहिष्ठर प्राण आहेत. एक खेतडीचे अजित सिंह महाराज आणि दुसऱ्या मिस होली बुल, ज्यांना स्वामीजींनी धीरा माता असं प्रेमाने नाव ठेवलेलं होतं. त्या धीरा माता ही 2 मंडळी म्हणजे माझे बहिष्ठर प्राण आहेत. इतकं प्रेम, इतकं कौतुक स्वामीजींना या दोघांविषयी होतं. याच ठिकाणी खेतडीच्या संस्थानात आणि नंतर पुढे म्हैसूरला सुद्धा स्वामीजींनी अनेक व्याख्यानं दिली. आणि शिक्षण या विषयावर त्यांची गाजलेली व्याख्या त्यांनी इथंच सांगितली. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मानवाच्या ठायी जे पूर्णत्व आधीच नांदत असतं त्याचा पूर्णाविष्कार म्हणजे शिक्षण. शिक्षणाची एवढी सुंदर व्याख्या अजून कोणीही केली नसेल. द अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन ऑट टू बी मॅन मेकिंग. शिक्षणातून माणूस घडला पाहिजे, माणूस घडला पाहिजे, माणूस केंद्रीय शिक्षण असलं पाहिजे, असं स्वामीजी वारंवार सांगत असत. स्वामीजी पुढे जाण्याच्या आधी खेतडीच्या अजित सिंहांनी एका मेजबानीचं आयोजन केलेलं होतं आणि त्यात एका गणिकेला गाणं म्हणण्यासाठी पाचारण केलं. स्वामीजींनी गणिकेचं गाणं ऐकायला नकार दिला. त्यावेळेला त्या चतुर गणिकेंनी सूरदासांचं एक भजन आळवायला प्रारंभ केला. प्रभू मोरे अवगुण चित्त ना धरो, समदर्शी हे नाम तिहारो, चाहे तो पार करो, प्रभू मोरे अवगुण चित्त ना धरो. आणि स्वामीजी पुढे गेले आणि त्या गणिकेला त्यांनी साष्टांग प्रणिपात केला आणि यापुढे 2 मनुष्यांमध्ये कधीही भेदभाव करणार नाही अशी प्रतिज्ञा करून स्वामीजी पुढच्या प्रवासाला बाहेर पडले. खेतडीतून बाहेर पडून स्वामीजी प्रथम पांडुपोळला आले. बैलगाडीतून हा प्रवास झालेला आहे. आणि नंतर घनदाट अरण्य होतं आणि ते अंतर कापून स्वामीजी नीलकंठेश्वराला आले. तिथे महादेवाचं सुंदर मंदिर आहे आणि स्वामीजींनी तिथे व्याख्यान दिलं आणि समुद्रमंथनाचं रूपक अत्यंत सुंदर पद्धतीने उलगडून दाखवलं आणि शंभूशंकराचं नाव नीलकंठेश्वर कसं झालं हे सुद्धा समजावून सांगितलं. तिथून पुढे जवळजवळ 25 मैलाचं अंतर कापून स्वामीजी बसवा या ठिकाणी पोहोचले आणि नंतर आगगाडीनं बांदेकोई या ठिकाणी गेले. जवळजवळ अलवारपासून ते बांदेकोईपर्यंत स्वामीजींचा एक शिष्य जणू त्यांचा पाठलाग करत होता. त्या शिष्याला बरोबर घेऊन स्वामीजी जयपूरला गेले आणि त्या शिष्याला काहीतरी विचारायचं होतं. स्वामीजी म्हणले, काही मनात असेल तर बोल, विचार. तो शिष्य म्हणाला,
तो शिष्य त्या काळचा प्रसिद्ध छायाचित्रकार होता आणि त्याने स्वामीजींना खूप आग्रह केला की मला तुमचं एक छायाचित्र घ्यायचं आहे. आणि स्वामीजींनी प्रसन्नपणे त्याला होकार दिला आणि स्वामीजींच्या या संपूर्ण परिक्रमेतलं सगळ्यात पहिलं छायाचित्र हे जयपूरला त्या शिष्याने घेतलं. आजही ते प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये स्वामीजींनी सुंदर संन्यास धर्माची सगळी लक्षणं अंगावर धारण केलेली आहेत. संन्यास धर्माचा दंड सुद्धा हातात धारण केलेला आहे. असं ते सुंदर चित्र आज रामकृष्ण संघाने प्रकाशित केलेलं आहे. आपल्याला आज ते बघता येतं, पण त्या शिष्याचं नाव मात्र इतिहासाला माहिती नाही आहे. जयपूरला एक विलक्षण घटना घडली. हरिदासांच्याकडे स्वामीजींचा मुक्काम होता आणि हरिदास हे पक्के निर्गुणी होते. सगुणावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. म्हणजे सुरुवातीला स्वतः नरेंद्रनाथ जसे होते तसेच हे हरिदासही होते. रामकृष्ण परमहंसांच्या कृपेने नरेंद्रनाथांचा सगुण पूजेवर विश्वास बसला आणि तोच अनुभव नंतर त्यांनी त्यांच्या अनेक शिष्यांना दिला, या हरिदासालाही दिला. जयपूरमध्ये कृष्ण रथयात्रा निघालेली होती आणि स्वामीजी भावावस्थेत गेले आणि त्यांनी अचानक या हरीला स्पर्श केला आणि हरीला प्रत्येक गोष्ट म्हणजे जणू भगवान श्रीकृष्ण आहे असा भास व्हायला लागला. तो रथ म्हणजे श्रीकृष्ण, आजूबाजूची माणसं म्हणजे श्रीकृष्ण, प्रत्यक्ष स्वामीजी म्हणजे कृष्ण आणि तो हरी सुद्धा कृष्णच. आणि तो क्षण असा होता, त्या घटनेनंतर हरीचा मूर्तीपूजेवर पक्का विश्वास बसला. असंच काहीसं स्वामीजींच्या बाबतीत घडलेलं होतं. जेव्हा स्वामीजींचं पितृछत्र हरवलेलं होतं आणि कुटुंबाचे विलक्षण हाल चाललेले होते, त्यावेळेला स्वामीजी दक्षिणेश्वरी ठाकूरांना म्हणजे रामकृष्णांना भेटायला गेलेले होते आणि ते म्हणाले की इतके हाल चाललेले आहात ठाकूर, तुम्ही तुमच्या काली मातेकडे माझ्या कुटुंबासाठी निदान 2 वेळची भाकर तरी मागून घ्या ना. त्यावेळी ठाकूर म्हणाले, अरे काय करू, तुझा तर मूर्तीपूजेवर विश्वास नाही, पण कालीमाता सगळ्यांचं ऐकते बरं. तू जर मनात श्रद्धा ठेवून कालीमातेच्या समोर गेलास आणि तिला स्वतः हे सगळं मागितलंस, ती नक्की देईल, प्रसन्न होईल. आणि तो मंगळवारचा दिवस होता, म्हणजे देवीचाच वार. आणि सर्वप्रथम नरेंद्रनाथ कालीमातेच्या मंदिरात गेले, गर्भगृहात प्रवेश केला. मंद मंद तेलाचे दिवे उजळलेले होते आणि ते वातावरणच असं होतं की अष्टसात्विक भाव जागृत झाले. आत मागायला गेलेले होते पैसा, वैभव, भौतिकातल्या गोष्टी, आणि त्या वातावरणाचा प्रभाव असेल किंवा ठाकूरांची कृपादृष्टी असेल, नरेंद्र बोलून गेले की माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे. आणि बाहेर आले. ठाकूरांनी विचारलं, मागितलंस जे मागायचं होतं? आणि नरेंद्रनाथ म्हणले की ठाकूर तुम्ही काहीतरी जादू केली खास. ठाकूर म्हणले, हरकत नाही, परत दुसऱ्यांदा जा. दुसऱ्या वेळेलाही तोच प्रकार. तिसऱ्यांदा जा असं ठाकूरांनी सांगितलं. तिसऱ्यांदा जेव्हा नरेंद्रनाथ आत गेले तेव्हा त्यांनी समोर पाहिलं, ती विश्वजननी विश्वमाता साक्षात समोर उभी आणि तिच्यासमोर मागायचं काय तर भौतिकातल्या तुच्छ गोष्टी. आणि स्वामीजींनी तिसऱ्या वेळेला हेतू पुरस्सर मागितलं की माते जर काही देणार असशील तर ज्ञान दे, वैराग्य दे आणि भक्ती दे. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या मुखावर एक वेगळं तेज होतं. त्यांना ठाकूरांना सांगायला लागलं नाही की मी काय मागितलं आणि ठाकूरांनाही त्यांना विचारावं लागलं नाही की बेटा तू आत काय मागितलंस. ठाकूरांच्या कृपेने नरेंद्रनाथांना जशी सगुण पूजेची महत्ता कळली, तोच प्रसार नरेंद्रनाथांनी आपल्या अनेक शिष्यांपर्यंत केलेला आहे. आणि हरी आणि जयपुरातला हा प्रसंग त्याचं बोलकं उदाहरण आहे. जयपुरात हरिदासाला सगुणाची खूण पटवून देऊन स्वामीजी पुढे अहमदाबादला आले, कर्णावतीपासून पुढे काठियावादला आले, तिथून पुढे वधवानला आले आणि तिथून पुढे जुनागडला आले. आणि जुनागड हे केंद्र बनवून त्यांनी गुजरातचा अनेक भाग पाहिलेला आहे. तिथून ते लिंबडीच्या संस्थानात गेले आणि जिव्हावर बेतलेला जो प्रसंग त्यातनं सुखरूप निसटून परत जुनागडला आले. नंतर गिरनारला गेले. 9,999 पायऱ्या आहेत, पण हा समर्थ सशक्त संन्यासी त्यांनी सहज त्या पायऱ्या पार केल्या. गिरनारला गेले, दर्शन केलं आणि खाली आले.
परत जुनागडला आले आणि नंतर कच्छला गेले. कच्छपासून पुढे ते प्रभासपट्टणला आले. प्रभासपट्टण ही अत्यंत पवित्र जागा आहे की जिथे पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांनी इहलोकीची यात्रा संपवली. तिथे कृष्णाच्या पादुका आहेत. त्या कृष्णाच्या पादुकांचं मनोभावे दर्शन स्वामीजींनी घेतलं आणि तिथून पुढे वेरावळ करून स्वामीजी सोमनाथला आले. तिथली ती भव्य शंकराची पिंडी, त्याचं मनोभावे स्वामीजींनी दर्शन घेतलं. अहिल्याबाई होळकरांनी जपलेली ती शंकराची पिंड, त्याचं दर्शन करून स्वामीजी पुढे पोरबंदरला आले. पोरबंदरचं मूळ नाव आहे सुदामापुरी. हीच ती नगरी जी भगवान श्रीकृष्णांनी आपला सन्मित्र सुदामा त्याला देव केलेली होती. सुदामापुरीत आले आणि या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली. पोरबंदरच्या संस्थानाचे जे दिवाणजी होते त्यांचं नाव होतं शंकर पांडुरंग. आणि हे शंकर पांडुरंग संस्कृतचे विद्वान, प्रकांड पंडित, गाढे अभ्यासक होते. आणि या शंकर पांडुरंगांनी सर्वप्रथम स्वामीजींना सांगितलं की स्वामीजी, तुमची विद्वत्ता इतकी अफाट आहे, पण आपल्या देशात आत्ता जी परिस्थिती आहे त्यामध्ये तुमच्या विद्वत्तेला मान्यता मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जर परदेशात गेलात आणि परदेशी विद्वानांनी तुमचं म्हणणं मान्य केलं तर इथेही भारतातही तुमच्या कार्याला एक विलक्षण चैतन्य प्राप्त होईल. म्हणून तुम्ही सर्वधर्म परिषदेत जा. म्हणजे स्वामीजींनी सर्वधर्म परिषदेत जावं याचं प्रथम बीज हे शंकर पांडुरंगांनी स्वामीजींच्या मनात टाकलेलं होतं. त्याचं श्रेय शंकर पांडुरंगांना जातं. तिथून स्वामीजी परत जुनागडला आले आणि नंतर थेट खाली महाराष्ट्रात उतरले. महाबळेश्वरला आले, पुण्याला आले, न्यायमूर्ती रानडेंना भेटले आणि शिष्यांनी आग्रह केला म्हणून परत खांडव्यात गेले, मध्य प्रदेशात गेले आणि तिथून परत एकदा मुंबईला आले. मुंबईत त्यांचं प्रचंड स्वागत झालं आणि नंतर मुंबईहून ते पुण्यात आले, ते आगगाडीनं. योग तरी कसे असतात की आगगाडीत त्यांच्या समोर जी व्यक्ती बसलेली होती ते म्हणजे साक्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि टिळकांनी स्वामीजींची योग्यता ओळखली आणि पुण्यात आल्यानंतर त्यांना केसरीवाड्यात राहायला घेऊन आले. टिळकांनी केसरीत एक अग्रलेख लिहिलेला होता आणि त्यात त्यांनी लिहिलेलं होतं की हा स्वामी चालतो वेदांत, खातो वेदांत, झोपतो वेदांत, सदा सर्वदा याच्या मनात फक्त वेदांतच असतो. आणि पुढे हिराबागेत नातूंचं अद्वैत वेदांतावर भाषण झाल्यानंतर टिळकांनी स्वामीजींना सुद्धा बोलण्याचा आग्रह केलेला होता आणि स्वामीजींनी आंग्ल भाषेत, इंग्रजीमध्ये जवळजवळ 25 मिनिटं हिराबागेत अद्वैतावर उत्तम भाषण केलेलं होतं, व्याख्यान केलेलं होतं, असं इतिहास आपल्याला सांगतो. एक दिवशी स्वामीजी केसरीवाड्यातनं बाहेर पडले आणि थेट पुढच्या प्रवासाला चालू लागले. ते कोल्हापूरला गेले आणि तिथल्या राजमातांची स्वामीजींवर विलक्षण श्रद्धा जडली. या राजमातांचे जे सचिव होते गोळवलकर, त्यांनी अनेक आठवणी लिहून ठेवल्यात आणि तिथे स्वामीजींनी जे व्याख्यान दिलं त्यात पुढे सर्वधर्म परिषदेत जे एक वाक्य स्वामीजींनी उच्चारलं ते कोल्हापुरातच स्वामीजी आधीच बोललेले होते. आणि त्यात ते असं म्हणाले होते की हिंदुइझम इज द मदर ऑफ ऑल रिलिजन्स, ऑफ विच बुद्धिझम इज अ रेबल चाइल्ड अँड ख्रिश्चॅनिटी इज अ डिस्टंट एको. हे वाक्य कोल्हापुरातच आधी स्वामीजी बोललेले होते. राजमातांची विलक्षण श्रद्धा स्वामीजींवर जडली आणि त्यांनी स्वामीजींना एक प्रेमळ आग्रहाची विनंती केली आणि त्या म्हणाल्या की नवी भगवी वस्त्र मी आणलेली आहेत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. स्वामीजींनी सानंद त्याचा स्वीकार केला आणि नंतर कोल्हापुरातून स्वामीजी पुढे गोव्यात उतरले. अपरांत भूमीत गोमंतकात आले. गोव्यात स्वामीजींनी सुब्बराय नाईक यांना दीक्षा दिली, अनेक मंदिरांना भेटी दिल्या, दामोदर मंदिरात वास्तव्य केलं. तिथे खापरूमामा पर्वतकर, प्रसिद्ध पखावज वादक, यांच्याशी त्यांची भेट झाली आणि नंतर तिथून पुढे स्वामीजी बेळगावात आले. बेळगावात प्रोफेसर भाटेंकडे त्यांचा मुक्काम होता आणि आज त्या प्रोफेसर भाटेंच्या घराचं स्मारकात रूपांतर झालेलं आहे आणि स्वामीजींचे अनेक आठवणी त्या स्मारकात आजही जतन करून ठेवलेल्या आहेत. बेळगावातून स्वामीजी पुढे बंगलोरला आले आणि तिथे पल्पू नावाच्या दलित अधिकाऱ्याबरोबर मुद्दाम त्यांनी मुक्काम केलेला होते आणि नंतर बेंगलोरहून ते पुढे म्हैसूरला आले. त्या काळी म्हैसूरचं संस्थान अतिशय प्रसिद्ध होतं आणि वडियार राजे ते सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांचे सचिव होते शेषाद्री अय्यर आणि हे वडियार राजे स्वामीजींच्या व्यक्तिमत्वानं इतकं भारले गेले
जसं खेतडीमध्ये स्वामीजींनी अनेक व्याख्यानं दिली होती, तशीच म्हैसूरमध्ये सुद्धा स्वामीजींनी अनेक व्याख्यानं दिली आणि शिक्षण या विषयावर अनेक सुंदर सुंदर गोष्टी स्वामीजींनी सांगितल्या. हे वडियार राजे इतके भारावून गेलेले होते आणि त्यांनी स्वामीजींना विचारलं की मला काहीतरी करायचंय, मी काय करू, आपण मला सांगा. स्वामीजींनी त्यांना सांगितलं की जर घोडा पाणी प्यायला पाण्यापर्यंत जात नसेल तर पाण्याने घोड्यापर्यंत गेलं पाहिजे. ही शिक्षणरूपी गंगा तळागाळापर्यंत पोचली पाहिजे, सर्वांपर्यंत पोचली पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही शिक्षण संस्था निर्माण करा. या वडियार राजांनी अनेक शाळा निर्माण केल्या, अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्या आणि ही शिक्षणाची गंगा जनसामान्यांकरता प्रवाहित केली. त्यांचे जे दिवाण होते शेषाद्री अय्यर, त्यांनी स्वामीजींना एक खूप सुंदर अशी विनंती केली आणि ती विनंती अशी होती की स्वामीजी खऱ्या अर्थाने योगी होते. त्यांचा आवाज इतका गोड होता, त्याला एक विलक्षण अशी गोलाई होती आणि शेषाद्री अय्यर म्हणाले की आपण तुमचा हा आवाज ध्वनिमुद्रित करून ठेवूया. स्वामीजींनी त्याला होकार दिला आणि नंतर 78 या वेगाची जी तबकडी असते त्यावर स्वामीजींचा आवाज ध्वनिमुद्रित करण्यात आला. आज सुद्धा ती ध्वनिमुद्रिका जर आपण म्हैसूरला गेलो तर आपल्याला बघायला मिळते, पण दुर्दैवाने त्याच्यावरची जी सगळी ध्वनिकंपन आहेत ती पुसली गेलेली आहेत. त्यामुळे तबकडी आहे पण त्यातनं आवाज मात्र येत नाही. आपलं केवढं मोठं दुर्दैव की स्वामीजी कसे बोलत, त्यांचा आवाज कसा होता, हे आज आपल्याला ऐकायला मिळू शकत नाहीये. म्हैसूरहून स्वामीजी केरळमध्ये उतरले. कोचीन, द्रावणकोर, त्रिवेंद्रम असं करून शेवटी स्वामीजी कन्याकुमारीला येऊन पोहोचले आणि त्या कन्याकुमारीचं दर्शन घेऊन त्या शिळेवर 3 दिवसपर्यंत स्वामीजींनी कशी तपश्चर्या केली आणि कशी प्रतिज्ञा केली हे आपण आधीच पाहिलेलं आहे. आत्तापर्यंतचा स्वामीजींचा सगळा प्रवास हा पश्चिम किनाऱ्याने झालेला होता. इथून पुढे स्वामीजी पूर्व किनाऱ्याने पुढे जायला लागले. कन्याकुमारीहून ते बाहेर पडले ते मदुराईकडे जाण्यासाठी. धनुषकोटीला रामनाथचं संस्थान आहे आणि तिथे भास्कर सेतुपती नावाचे संस्थानिक आहेत आणि ते सुद्धा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने इतके भारून गेले आणि त्यांनी आग्रहाने स्वामीजींना सांगितलं की आपण सर्व धर्म परिषदेत सहभागी झालंच पाहिजे आणि आपण जर नक्की जाणार असाल तर मी 10 सहस्त्र रुपयांची मदत करीन असं आश्वासनही त्यांनी दिलं. पण दुर्दैवाने नंतर ते आपला शब्द पाळू शकले नाहीत. स्वामीजी नंतर तिथून पुढे गेले आणि रामेश्वरला पोचले. रामेश्वरमचं भव्य मंदिर पाहून स्वामीजी भारावून गेले. हे तेच ठिकाण की त्या भव्य शिवलिंगाचं साक्षात प्रभू रामचंद्रांनी पूजन केलेलं होतं. मनोभावे स्वामीजींनी सुद्धा तिथे पूजा बांधली आणि ही एक प्रकारे स्वामीजींच्या परिक्रमेची सांगता होती. तिथे मन्मथनाथ भट्टाचार्य हे स्वामीजींचे स्नेही त्यांना भेटले. भट्टाचार्यांबरोबर स्वामीजी पाँडिचेरीला गेले, पुदुच्चेरीला गेले आणि तिथे सागर तीरावरच मरीना बीचला ज्या बंगल्यात स्वामीजींचं वास्तव्य होतं तिथे आज विवेकानंद इल्लम केलेलं आहे आणि स्वामीजी चेन्नईला आले. चेन्नईला स्वामीजींना आंग्ल भाषेचा उत्तम उपयोग झाला. चेन्नईचे लोक हिंदी कदाचित जाणत नसतील पण त्यांना आंग्ल भाषा उत्तम येत असते आणि स्वामीजींनी आंग्ल भाषेमधून भारतीय अध्यात्मशास्त्रावर अनेक प्रवचनं, अनेक व्याख्यानं चेन्नईमध्ये दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की चेन्नईमध्ये स्वामीजींचा मोठा शिष्यवर्ग निर्माण झाला. सुब्रमण्यम अय्यर, मुदलियार, नंदूजी राव असे अनेक शिष्य स्वामीजींना चेन्नईमध्ये लाभले आणि अलासिंगा पेरुमल हा पट्ट शिष्य सुद्धा स्वामीजींना चेन्नईमध्ये लाभला. आणि ह्या चेन्नईच्या मुक्कामात स्वामीजींना सामक्षा मिळाली. स्वप्नात दृष्टांत झाला. स्वतः रामकृष्ण परमहंस स्वामीजींच्या स्वप्नात अवतरले आणि ते पश्चिम किनाऱ्यावरून चालत होते आणि स्वामीजींना खुणावून सांगत होते की ये माझ्या मागे ये. संदेश अगदी स्पष्ट होता आणि स्वामीजींना अतिशय आनंद झाला. सर्व धर्म परिषदेत जाण्यासाठी स्वतः गुरुजींनीच मार्ग दाखवला. स्वामीजींनी लगेच शारदा मातांना तशी तार पाठवली आणि शारदा मातांचे सुद्धा आशीर्वाद आले आणि स्वामीजींनी आता सर्व धर्म परिषदेत आपण सहभाग घ्यायचा असं निश्चित केलं. त्याबरोबर स्वामीजींचे सगळे शिष्य कामाला लागले. अलासिंगा पेरुमल तर अक्षरशः दारोदार जाऊन
माझे सद्गुरू अमेरिकेत चाललेत, त्यामुळे ओम भवती भिक्षाम देही म्हणून धन गोळा करत होता आणि हळूहळू धनसंचय व्हायला लागला. स्वामीजी खऱ्या अर्थाने योद्धा संन्यासी होते. एकदा चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर अय्यर बरोबर फिरायला गेलेले होते आणि अय्यर हा त्यांचा शिष्य चांगला धष्टपुष्ट होता. स्वामीजी म्हणाले, चल आपण कुस्ती खेळूया. आणि 10 सेकंदात त्याला आसमान दाखवलेलं होतं, चितपट केलेलं होतं. खरे धट्टेकट्टे संन्यासी होते, योद्धे संन्यासी होते. स्वामीजींच्या शिष्यांनी एक न्यास स्थापन केला आणि उत्तम धन गोळा झालेलं होतं. स्वामीजींचं द्वितीय श्रेणीचं तिकीट सुद्धा काढण्यात आलेलं होतं. आणि अशा वेळेला खेतडी संस्थानचे दिवाणजी जगमोहन लाल हे चेन्नईत येऊन दाखल झाले. त्याचं कारण असं होतं की स्वामीजींच्या कृपाप्रसादाने अजित सिंहांना पुत्ररत्न प्राप्त झालेलं होतं आणि अजित सिंहांनी जगमोहन लालांना सांगितलेलं होतं की स्वामीजी आले तरच नामकरण संस्कार होईल, अन्यथा नामकरण संस्कार होणार नाही. आणि म्हणून जगमोहन लाल तशी विनंती करायला स्वामीजींना आले. अजित सिंहांवर स्वामीजींचं खरंच निरतिशय प्रेम होतं. जेव्हा जगमोहनलाल आले तेव्हा अय्यरांना ते भेटले आणि ते म्हणाले, वेर इज स्वामीजी. अय्यरांनी त्यांना सांगितलं की स्वामीजी इज ॲट सी. अय्यरांना असं म्हणायचं होतं की स्वामीजी समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेत. पण स्वामीजी ॲट सी याचा अर्थ जगमोहनलालांना असा वाटला की बहुधा त्यांची समुद्रयात्रा सुरू झाली. पण नंतर तो सगळा संदेह फिटला आणि नंतर जगमोहनलाल स्वामीजींना काकुळतीनं म्हणाले की आपण कसंही करा पण खेतडीच्या संस्थानात चला. स्वामीजींचं अजित सिंहांवर खरंच निरतिशय प्रेम होतं. स्वामीजींनी त्याला होकार भरला आणि चेन्नई कुठे, खेतडी कुठे, पण तो सगळा प्रवास करून स्वामीजी गेले. मध्ये त्यांना अनेक गुरुबंधू भेटले आणि त्यांचा हरी नावाचा गुरुबंधू भेटलेला होता. आणि त्या हरीला उद्देशून स्वामीजी म्हणले की ती जी सर्वधर्म परिषद भरती आहे ती याच्याकरता भरती आहे, म्हणजे स्वतः स्वामी विवेकानंदांकरता भरती आहे. कसा आत्मविश्वास या संन्याशाच्या ठाई असला पाहिजे आपण मनाशी कल्पना करा. खेतडीला स्वामीजी पोचले, नामकरण संस्कार उत्तम झाले आणि मग अजित सिंहांनी स्वामीजींना 2 विनंती केल्या. या 2ही विनंती अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्यातली पहिली होती की आता तुम्ही चेन्नईला परत जाऊ नका, मुंबईहून तुमचा जलयानाचा प्रवास सुरू करा आणि मी आपल्याला प्रथम श्रेणीचं तिकीट काढून देतो. आणि त्यानुसार खेतडीच्या महाराजांनी स्वामीजींना प्रथम श्रेणीचं तिकीट काढून दिलं. स्वामीजींनी त्याला होकार दिला. आणि दुसरी विनंती अतिशय महत्त्वाची होती. खेतडीच्या अजित सिंहांनी स्वामीजींना अशी विनंती केली की यापुढे आपण स्वामी विवेकानंद हेच नाव पक्क धारण ठेवावं. कारण त्याच्या आधी कधी स्वामीजी विविदिशानंद, कधी सच्चिदानंद, तर कधी स्वामी विवेकानंद अशा वेगवेगळ्या नाममुद्रा धारण करत होते. अजित सिंहांनी त्यांना विनंती केली, आपण जेव्हा पाश्चात्य देशात जाल तेव्हा स्वामी विवेकानंद हीच नाममुद्रा आपण धारण करावीत. आणि स्वामीजींनी अतिशय आनंदाने त्याला सुद्धा होकार दिला. आणि म्हणून नंतर संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला जे नाव परिचित झालं ते होतं स्वामी विवेकानंद. स्वामीजी खेतडीच्या संस्थानाहून मुंबईला आले. स्वामीजींचे चेन्नईचे सगळे शिष्य हे पण मुंबईला आलेले होते आणि मुंबईहून जलयानाचा प्रवास स्वामीजींचा पुढे सुरू होणार होता. त्या जलयानाचं नाव होतं पेनिन्शुलर आणि दिनांक 31 मे 1893 या दिवशी पेनिन्शुलरनं मुंबईचा किनारा सोडला. स्वामीजी आपल्या मातृभूमीकडे बघत होते आणि जणू सांगत होते की त्या कन्याकुमारीला, हे मातृभूमी, तुला जे वचन दिलेलं आहे त्याची पूर्तता करण्याकरता चाललेलो आहे, मला आशीर्वाद दे. आणि ते जलयान संपूर्ण पूर्व दिशेला वळसा घालून कॅनडामधल्या व्हॅन्क्युअरला जाणार होतं. हा प्रवास खूप मोठा होता. काही लोकांना जलयानाचा त्रास होतो, ते जलयान लागतं, पण हा खरा संन्यासी, खरा स्वामी होता. त्यामुळे हितभूक असल्यामुळे स्वामीजींना जलयानाचा कधीही त्रास झाला नाही. उलट स्वामीजींनी जलयान कसं चालतं, त्याच्या मागचं तंत्रज्ञान काय आहे हे बारीक सारीक जाणून घेतलं. आपल्याला ते वाचून सुद्धा थक्क व्हायला होतं. हे जलयान मुंबईहून बाहेर पडलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मुक्काम पडला तो श्रीलंकेमधल्या कोलंबो इथं. तिथे 1-2 दिवस जलयानाचा मुक्काम होता. स्वामीजींनी
आडव्या बुद्ध प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे जलयान पेनांगला गेलं. पेनांगला पौर्वात्य संस्कृती म्हणजे चीन आणि जपान अशी एकत्र संस्कृती स्वामीजींना बघायला मिळाली. पेनांगहून स्वामीजी पुढे सिंगापूरला गेले. सिंगापूरहून हाँगकाँगला गेले. हाँगकाँग म्हणजे चीनचाच काही भाग आणि चीनचा हा भाग अत्यंत दरिद्री होता. अर्भकाला नुकता जन्म दिलेल्या बायका त्या छोट्या बाळांना आपल्या पाठीशी बांधून काम करताना स्वामीजींनी पाहिल्या. अत्यंत अस्वच्छ असा तो चीनचा सगळा प्रदेश बघून स्वामीजी गलबलून गेले, हलून गेलेले होते. हाँगकाँगहून ते जलयान पुढे कॅन्टनला गेलं आणि कॅन्टनला कॅबॅच हा एकमेव शब्द स्वामीजींना ज्ञात झालेला होता. त्याच्या जोरावर तिथला बौद्ध भिक्खू महासंघ स्वामीजींचा पूर्ण भक्त होऊन गेला. कॅन्टनहून स्वामीजी पुढे जपानला आले आणि जपानला त्यांनी टोकियो पाहिलं, क्योटो पाहिलं, नागासाकी पाहिलं, हिरोशिमा पाहिलं आणि जपाननी करून घेतलेली प्रगती बघून स्वामीजी थक्क होऊन गेलेले आहेत. स्वामीजींनी आपल्या शिष्यांना अनेक पत्र पाठवलेली आहेत आणि त्यात जपान आणि चीन यातला मूलभूत फरक सांगितलेला आहे. जपान म्हणजे स्वच्छ रस्ते, जपान म्हणजे स्वच्छ माणसं, जपान म्हणजे स्वच्छ बागा आणि जपान म्हणजे तंत्रज्ञानाची जी प्रगती झालेली होती ती आपण सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून जाणून घेतलेली पाहिजे अशी पत्र स्वामीजींनी जपानहून पाठवलेली होती. जपानचा संपूर्ण परिसर स्वामीजींना अत्यंत आवडला आणि जपानला जलयान बदलण्यात आलं, पेनिन्शुलर बदलण्यात आलं आणि आता जे नवं जलयान होतं त्याचं नाव होतं एम्प्रेस ऑफ इंडिया. एम्प्रेस ऑफ इंडियानी जपानचा सागर किनारा सोडला आणि ते पुढे पाश्चिमात्य देशांकडे गेलं. पौर्वात्य देशांपर्यंत हवामान फारसं थंड नव्हतं, पण जसं ते पाश्चिमात्य देशांकडे जायला लागलं तसं स्वामीजींना हवेतला फरक जाणवला. हा विचार स्वामीजींच्या कोणत्याही शिष्याने केलेला नव्हता. स्वामीजींकडे गरम कपडे नव्हते, केवळ योगी आणि आपल्या योगिक सामर्थ्यावर स्वामीजी टिकून राहिले. स्वच्छता, टापटीप, अनुशासन असं जपानचं चित्र स्वामीजींच्या डोक्यात होतं आणि एम्प्रेस ऑफ इंडिया या जलयानाने योकोहामाचा किनारा सोडला आणि नंतर प्रदीर्घ प्रवास आहे. तो सगळा प्रवास करून दिनांक 25 जुलै 1893 मंगळवारचा दिवस होता. या दिवशी ते जलयान कॅनडामधल्या व्हँक्युअर या शहराला पोचलं. हे शहर काही वर्षांपूर्वी जळून भस्मसात झालेलं होतं, पण जणू फिनिक्स हा पक्षी जसा राखेतून परत उड्डाण करतो त्याप्रमाणे हे शहर उभं राहिलेलं होतं. स्वामीजींना त्याचं अतिशय कौतुक वाटलं आणि ते जलयान पोचायला उशीर झाल्यामुळे जी पुढची आगगाडी होती ती निघून गेलेली होती. त्यामुळे एक दिवस स्वामीजींनी व्हँक्युअरला मुक्काम केला आणि ते संपूर्ण शहर त्यांनी बघितलं. दुसऱ्या दिवशी व्हँक्युअरहून शिकागोला जाणारी आगगाडी स्वामीजींनी पकडली. पहिल्यांदा ते व्हँक्युअरहून विनिपेगला आले, विनिपेगहून मिनेसोटाला आले आणि मिनेसोटाहून ते शिकागोला गेले. हा प्रवास अतिथंड प्रदेशातून होता. स्वामीजींकडे उबदार कपडे नव्हते. हा प्रवास स्वामीजींनी कसा केला असेल वाचून ऐकून सुद्धा आज थक्क व्हायला होतं. पण हा सगळा प्रदेश अत्यंत निसर्गरम्य आहे आणि त्यामुळे स्वामीजींनी जी पत्र पाठवलेली होती त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की माझा हा प्रवास अतिशय आनंददायी झाला. शिकागोला उतरल्यानंतर काय करायचं, पुढे कोणाकडे जायचं याविषयी स्वामीजींनी कुठलीही पूर्वतयारी केलेली नव्हती. आणि या त्यांच्या रेल्वे प्रवासामध्ये त्यांना एक लल्लूभाई नावाचा सहप्रवासी मित्र भेटलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की शिकागोमध्ये उतरल्यानंतर मी आपल्याला पुढचं मार्गदर्शन करीन, पण शिकागो हे रेल्वे स्थानक इतकं प्रचंड मोठं आहे की तिथे उतरल्यानंतर दोघांची चुकामुक झाली आणि स्वामीजींना कळेना की आता जायचं कुठे. सर्व धर्म परिषदेचा पत्ता जवळ नव्हता, कोणी ओळखीचं नव्हतं आणि अशा वेळेला एक दलाल त्यांना भेटला आणि तो एका चांगल्या पण थोड्या महागड्या हॉटेलमध्ये त्यांना घेऊन गेला. स्वामीजी त्या हॉटेलच्या खोलीत गेले, त्यांनी दार लावून घेतलं आणि हुश्य म्हणून खाली बसले. आता त्यांना पुढचं नियोजन करायचं होतं. त्यावेळेला कोलंबसनी अमेरिकेचा जो अंशतः शोध लावला त्याला 400 वर्ष पूर्ण होत होती आणि म्हणून शिकागो शहरात कोलंबियन एक्सपोजिशन
असं प्रचंड मोठं प्रदर्शन, एक्झिबिशन लावण्यात आलेलं होतं. आणि हे इतकं प्रचंड होतं, त्याची जवळजवळ 12 दालनं होती आणि स्वामीजींना ते संपूर्ण प्रदर्शन बघायला पुढचे 12 दिवस लागले. त्यामध्ये विज्ञानाने जे अनेक शोध लावलेले होते ते मुद्दाम प्रदर्शित करून मांडण्यात आलेले होते. स्वामीजींचा जन्म 1863चा आहे आणि स्वामीजींची महासमाधी 1902ची आहे. अवघं 39 वर्षाचं आयुष्य आहे. पण याच सुमारास विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आणि स्वामीजींनी अत्यंत डोळसपणे ही वैज्ञानिक प्रगती स्वीकारलेली होती. याच कालखंडात सायकलचा शोध लागला, मोटरसायकलचा शोध लागलेला होता, वाफ आणि वीज यांचे शोध लागलेले होते, कालवे कसे बांधावेत, कॅनॉल्स कसे बांधावेत याचे शोध लागलेले होते आणि विज्ञानाने प्रचंड प्रगती केलेली होती. विज्ञानाचे हे सगळे छोटे मोठे आविष्कार त्या कोलंबियन एक्सपोजिशनमध्ये अत्यंत समृद्धपणे मांडण्यात आलेले होते. ते प्रदर्शन बघायला स्वामीजींना जवळजवळ 12 दिवस लागले आणि 12 दिवस गेल्यानंतर स्वामीजींच्या काही गोष्टी लक्षात आल्या. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कोलंबियन एक्सपोजनचा भाग म्हणून जवळजवळ 20 परिषदांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या 20 परिषदांपैकी एक म्हणजे सर्वधर्म परिषद असणार आहे. सर्वधर्म परिषदेत सहभागी व्हायचं असेल तर ओळखपत्र असणं आवश्यक असतं. स्वामीजींकडे कुठलंही ओळखपत्र नव्हतं. ओळखपत्र असलं तरी त्या परिषदेत सहभागी होण्याकरता नाव नोंदणी करणं आवश्यक असतं आणि नाव नोंदणी करण्याची तारीख कधीच उलटून गेलेली होती. त्यामुळे स्वामीजींच्या समोर आता एक मोठं प्रश्नचिन्ह होतं आणि यात भरीस भर म्हणून ज्या हॉटेलमध्ये स्वामीजींचा मुक्काम होता ते अत्यंत महागडं हॉटेल होतं. स्वामीजींनी आपल्याबरोबर किती पैसे नेलेले होते? 179 पाऊंड नेलेले होते. 170 पाऊंडच्या नोटा होत्या आणि 9 पाऊंड सुट्टी नाणी होती. 179 पाऊंड घेऊन स्वामीजी अमेरिकेला गेलेले होते आणि 12 दिवसात त्यांचा बराचसा खिसा रिकामा झालेला होता. आता पुढे काय करायचं? आणि अशा वेळेला स्वामीजींना आठवलं की जेव्हा ते व्हॅन्क्युअरहून शिकागोला रेल्वे प्रवास करत होते त्यावेळेला रेल्वेत समोरच्या बाकावर एक स्त्री बसलेली होती. तिचं नाव होतं कॅथरीन सॅनबोर्न. तिला प्रेमाने सगळेजण केट म्हणत असत आणि तिनं स्वामीजींना विचारलेलं होतं की आपण सर्व धर्म परिषदेत सहभागी होण्याकरता आलेला आहात का? आणि स्वामीजींनी हो असं म्हटल्यावर तिनं स्वामीजींशी गप्पा मारल्या होत्या, वार्तालाप केलेला होता आणि स्वामीजींकडे आपला पत्ता दिलेला होता. ती स्त्री मॅसेच्युसेट्स परगण्यात बोस्टन या ठिकाणी ब्रीझी मेडोज नावाची जागा आहे, तिथं राहत असे आणि तिचा पत्ता तिने स्वामीजींना दिलेला होता. त्यामुळे स्वामीजींना तिची आठवण झाली आणि तिला स्वामीजींनी तार पाठवून दिली आणि स्वामीजींच्या त्या तारेला त्या स्त्रीनं पटकन उत्तर पाठवलं आणि अवश्य आपण इकडे या असं स्वामीजींना सांगितलं. स्वामीजींना त्यावेळेला अनेक लोकांनी सल्ला दिलेला होता की आपण जर बॉस्टन या भागात गेलात तर तो भाग शिकागोपेक्षा कमी खर्चिक आहे आणि त्यामुळे आपला खर्च कमी होईल आणि म्हणून स्वामीजींनी ब्रीझी मेडॉज या ठिकाणी कॅथरीन सॅनबोर्न यांच्या घरी जायचं निश्चित केलं. परत तो आगगाडीचा प्रवास होता आणि स्वामीजी शिकागोहून बॉस्टनला आले आणि कॅथरीन सॅनबोर्न यांच्या घरी आले. कॅथरीन सॅनबोर्न यांचा स्वतःचा उत्तम अभ्यास झालेला होता. त्यांनी अनेक पदवी प्राप्त केलेल्या होत्या आणि हिंदू धर्माचा काही मोजका अभ्यास त्यांनी केलेला होता. पण जेव्हा स्वामीजींबरोबर त्यांची चर्चा झाली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ज्ञानाचा जणू महासूर्य आपल्या घरी आलेला आहे आणि घाईघाईनं त्यांनी त्यांचा जो चुलत भाऊ होता त्याला पत्र पाठवलं आणि त्याला सांगितलं की एक विलक्षण योगी महात्मा आपल्या घरी आलेला आहे, तू जसा असशील तसा त्यांना भेटायला ये. कॅथरीन सॅनबोर्न यांचा हा जो भाऊ होता फ्रँकलिन सॅनबोर्न, त्याचा बौद्ध धर्माचा अत्यंत गहन अभ्यास होता असं त्याची समजूत होती आणि तो सुद्धा पटकन आला आणि जेव्हा त्यांनी स्वामीजींबरोबर संवाद साधला स्वामीजींनी जवळजवळ 4 तास त्याला बौद्ध धर्माचा उपदेश केला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण एक चिलट असू तर स्वामीजी म्हणजे गरुड आहेत, मोठाले गरुड. आणि हे दोघंही सॅनबोर्न बंधू भगिनी
यांची स्वामीजींच्या चरणी श्रद्धा बसली आणि कॅथरीन सॅनबोर्न स्वामीजींना म्हणाल्या की तुम्ही सर्वधर्म परिषदेत सहभागी झालंच पाहिजे स्वामीजी. स्वामीजींनी सांगितलं की माझ्याकडे ओळखपत्र नाही आहे. नाव नोंदणी करण्याची तारीख, अंतिम दिनांक उलटून गेलेला आहे. मी काय करू? ओळखपत्र मिळवण्याकरता स्वामीजींनी भारतात खटपट केलेली होती. थिऑसॉफिकल सोसायटीत ते गेलेले होते. ॲनी बेझंटची ही थिऑसॉफिकल सोसायटी, आणि तिथे एल्कॉट होते. आणि एल्कॉटनी स्वामीजींना सांगितलं की अवश्य आम्ही तुम्हाला ओळखपत्र देऊ, पण सर्वधर्म परिषदेत तुम्हाला थिऑसॉफिकल सोसायटीचं तत्वज्ञान मांडायला लागेल. स्वामीजींनी त्यांना सांगितलं की समग्र हिंदू धर्म मांडायला चाललेलो आहे, त्यातलं एक पृष्ठ, एखादं पान सांगायला चाललेलं नाही. आणि त्या एल्कॉटचा जळफळाट झाला आणि त्यांनी स्वामीजींना ओळखपत्र नाकारलं. इथे कॅथरीन सॅनबोर्न स्वामीजींना असं म्हणाल्या की आपण हार्वर्ड महाविद्यालयाचे एक गाढे प्राध्यापक आहेत. त्यांच्या नावाला वजन आहे. तुम्ही त्यांना जाऊन भेटा. त्यांचं नाव प्रोफेसर जॉन राईट. आणि ॲनिस्क्वॅम या ठिकाणी प्रोफेसर राईट, त्यांची पत्नी आणि त्यांची 3 मुलं सुट्टी करता म्हणून आलेले होते. स्वामीजी तिथं जाऊन त्यांना भेटले आणि काही तास चर्चा झाल्यानंतर प्रोफेसर राईट यांना हे लक्षात आलं की हा प्रकांड पंडित महात्मा आहे, जणू ज्ञानाचा सूर्य आहे. प्रोफेसर राईटच्या 3 मुलांना सुद्धा स्वामीजींचा प्रचंड लळा लागला. आणि प्रोफेसर राईटच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी आपल्या आईंना एक पत्र लिहिलंय आणि त्यात त्या असं म्हणतात की आशिया खंडातून आलेला एक संन्यासी आमच्या घरी आलाय आणि जणू अनेक सूर्यांचं तेज त्याच्या ठिकाणी आहे. आणि पुढे एक फार सुंदर वाक्य त्या लिहितात. आणि पुढे त्या फार सुंदर एक वाक्य लिहितात. त्या असं लिहितात की ही मस्ट बी अराउंड 30 years इन एज बट एजेस इन सिव्हिलायझेशन. आणि सर्वार्थाने ते खरं होतं. आणि प्रोफेसर राईट स्वामीजींना म्हणाले की स्वामीजी, आपण सर्व धर्म परिषदेत सहभागी व्हायलाच पाहिजे. आणि स्वामीजींनी त्यांना तेच सांगितलं की माझ्याकडे ओळखपत्र नाही आहे. आणि प्रोफेसर राईट त्यांना म्हणाले की तुमच्याकडे ओळखपत्र मागणं म्हणजे सूर्याला तू प्रकाश का देतोस असं विचारण्यासारखं आहे. जॉन राईट यांनी एके ठिकाणी अशी नोंद करून ठेवली आहे की आमच्या विद्यापीठातले सगळे प्राध्यापक एका पारड्यात आणि एकटे स्वामीजी दुसऱ्या पारड्यात. असं जरी केलं तरी स्वामीजींचंच पारडं अधिक भरेल. आणि प्रोफेसर राईट यांनी स्वामीजींना ओळखपत्र तर दिलंच, पण जॉन बेरॉज यांच्या नावे एक पत्र सुद्धा दिलं. आणि हे सगळं बरोबर घेऊन स्वामीजी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बॉस्टनहून शिकागोला यायला परत निघाले. हा परत रेल्वेचा प्रवास होता. आणि हे खरे संन्यासी प्रोफेसर जॉन राईट यांनी दिलेली ओळखपत्र, पत्र, सर्व धर्म परिषदेच्या कार्यालयाचा पत्ता, हे सगळं त्यांनी हरवलं. आणि शिकागोमध्ये अनेक रेल्वे स्थानक आहेत. स्वामीजी नेमके अशा रेल्वे स्थानकावर उतरले की जिथे जर्मन भाषिक अधिक होते, त्यामुळे स्वामीजींचं इंग्रजी संभाषण कोणाला कळेना आणि कोणी त्यांच्याशी बोलेना. स्वामीजींजवळ अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, काहीही नव्हतं. आणि एक संपूर्ण रात्र स्वामीजींनी एका बॉक्स कारमध्ये बसून काढलेली आहे. आपण विचार करा, भयंकर थंडी, स्वामीजींकडे गरम कपडे सुद्धा नव्हते. केवळ सद्गुरूंचे आशीर्वाद आणि योगिक सामर्थ्यावर स्वामीजी टिकले. सामान्य मनुष्य असता तर कधीच खलास होऊन गेला असता. आणि दुसऱ्या दिवशी स्वामीजींना कळेना, कारण बहुतेक जर्मन बोलणारी माणसं होती. इंग्रजी भाषेत त्यांच्याशी कोणी संवाद करेना. आणि अत्यंत थकलेले स्वामीजी फुटपाथवर चक्क पद्मासन घालून सद्गुरूंचा धावा करत खाली बसले. आणि चमत्कार घडला. रस्त्याच्या समोरच एक दुमजली घर होतं आणि त्या घरातून एक स्त्री धावत धावत स्वामीजींकडे आली आणि ती म्हणाली, आपण सर्व धर्म परिषदेत सहभागी व्हायला आलेला आहात का? मग असे काय बसलाय? चला माझ्या घरी. त्या स्त्रीचं नाव होतं मिसेस मेरी जॉर्ज हेल. आणि स्वामीजींना ती आपल्या घरी घेऊन गेली. आणि तिचे पती जॉर्ज हेल हे थोडेसे तिरसट स्वभावाचे होते. ते घरी आले आणि म्हणाले, बघतोच आपल्या घरी कोण गोसावडा आलाय. अर्धा तास स्वामीजींबरोबर त्यांची चर्चा झाली आणि ते स्वामीजींचे निस्सीम भक्त होऊन गेले. नंतर ते आपल्या पत्नीला म्हणाले की आपल्या घरच्या सगळ्या पाहुण्यांना तू बाहेर काढ आणि आता आपल्या घरी फक्त स्वामी विवेकानंद तेवढे राहतील.
जॉर्ज हेल यांचं सुद्धा समाजात चांगलं वजन होतं. त्यांनी प्रोफेसर राईट यांच्याशी परत एकदा संपर्क साधला, सगळी ओळखपत्र परत एकदा मागवून घेतली आणि ते सगळं बरोबर घेऊन, स्वामीजींना बरोबर घेऊन स्वतः हे जॉर्ज हेल हे सर्व धर्म परिषदेच्या कार्यालयात गेले, जॉन बेरोज यांना भेटले आणि चमत्कार घडला. स्वामीजींचं नाव सर्व धर्म परिषदेकरता स्वीकारण्यात आलं. मूलतः सर्व धर्म परिषदेकरता भारतातून फक्त 5 लोकांना आमंत्रण होतं. त्यातले पहिले 2 ब्राह्म समाजाचं प्रतिनिधित्व करणार होते. त्यापैकी एक होते मुंबईचे नगरकर आणि दुसरे कलकत्त्याचे मुजुमदार. तिसरे होते शेषाद्री अय्यर की जे दक्षिणेकडच्या द हिंदू या वृत्तपत्र समूहाचं प्रतिनिधित्व करत होते. चौथे होते ते म्हणजे मुनी आत्मारामजी, हे जैनांचं प्रतिनिधित्व करत होते. नंतर त्यांना येता आलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या जागी वीरचंद गांधी आले आणि त्यांचा आणि स्वामीजींचा सुद्धा उत्तम स्नेहबंध जमला. आणि 5वे गृहस्थ म्हणजे धर्मपाल हे बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व करणार होते. याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल की हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व सर्व धर्म परिषदेत नव्हतंच. चार्ल्स कॅरोबॉनी हे शिकागोमधले नावाजलेले वकील होते आणि त्यांच्या सुपीक डोक्यातून सर्व धर्म परिषदेची संकल्पना निर्माण झालेली होती. या परिषदेचं आयोजन करणं हे महादिव्य होतं. तो काळ आतापेक्षा खूप वेगळा होता. त्या कालखंडात ईमेल्स नव्हत्या, त्या कालखंडात डिजिटल कुठलीही माध्यमं नव्हती आणि विमानंसुद्धा नव्हती. जलयानाने सगळा प्रवास चाले आणि जगभरात जवळजवळ 10,000 पत्र पाठवण्यात आलेली होती आणि त्यातल्या निवडक 350 प्रतिनिधींना निमंत्रण गेलेलं होतं सर्व धर्म परिषदेत सहभागी होण्याकरता. पण पुढे स्वामीजींनी आपल्या शिष्यांना सांगताना एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगितलेली होती आणि ती म्हणजे या सर्व धर्म परिषदेचा अंतस्थ हेतू हा वेगळा होता आणि बाहेर दाखवण्याचा हेतू वेगळा होता. बाहेर दाखवण्याचा हेतू हा होता की आम्ही सर्व धर्मांना एका व्यासपीठावर एकत्र आणतो आहोत, पण अंतस्थ हेतू त्यांचा हाच होता की ख्रिश्चन धर्म हा इतर धर्मांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे उच्च रवानी सगळ्या जगाला सांगायचं, हा त्या परिषदेचा अंतस्थ हेतू होता, असं स्वामीजींनी पुढे आपल्या शिष्यांना अगदी निस्संदिग्धपणे सांगितलेलं आहे. असं जरी असलं तरी अनेक ख्रिश्चन पाद्री संस्थापक असे होते, उदाहरणार्थ कॅन्टरबरीचे आर्च बिशप होते. त्यांनी या सर्व धर्म परिषदेला पूर्ण विरोध दर्शवलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही ख्रिस्ताचा अवमान करताय, ख्रिस्त धर्माला, ख्रिश्चॅनिटीला इतर धर्मांच्या रांकेत बसवून तुम्ही ख्रिस्ताचा अपमान करताय, असंही म्हणणारे अनेक लोक होते. या सर्व अडचणींवर मात करून शेवटी ही सर्व धर्म परिषद सप्टेंबर महिन्यात भरवली गेली आणि 11 सप्टेंबर 1893चा तो अत्यंत शुभ असा दिवस उजाडला. शिकागो शहरामध्ये आर्ट इन्स्टिट्यूट नावाची जागा आहे आणि तिथं 2 भव्य सभागृहांची निर्मिती करण्यात आलेली होती. त्यातलं पहिलं सभागृह होतं ते हॉल ऑफ कोलंबस. कोलंबसने अंशतः अमेरिकेचा शोध लावला म्हणून त्याच्या नावाने मंडित असं ते पहिलं सभागृह होतं. आणि दुसरं सभागृह हॉल ऑफ वॉशिंग्टन, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष त्यांच्या नावाने मंडित झालेलं असं ते दुसरं सभागृह होतं. सर्व धर्म परिषदेची सुरुवात घंटानादाने झाली आणि 10 टोले देण्यात आले. त्यांच्याकडे पूर्वी 10 कमांडमेंट्स होत्या, तशी नवयुगाच्या या 10 नवीन कमांडमेंट्स आहेत असा भाव त्यामध्ये होता. भव्य व्यासपीठ निर्माण करण्यात आलेलं होतं. दोन्ही सभागृह श्रोत्यांनी कधीच तुडुंब भरून ओसंडून व्हायला लागलेली होती आणि त्या व्यासपीठावर 3 रांगांमध्ये सगळ्या वक्त्यांना बसवण्यात आलेलं होतं. मधल्या रांगेत डाव्या हाताला स्वतः स्वामीजी बसलेले होते. त्या व्यासपीठावर 2 बाजूला 2 भव्य पुतळे निर्माण करण्यात आलेले होते. एक सिसेरोचा होता, एक डेमॅस्थेनसचा होता. ग्रीक रोमन संस्कृतीतले हे अत्यंत प्रसिद्ध तत्ववेत्ते आणि वक्ते सुद्धा. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन वक्त्यांनी उत्तम भाषणं करावीत याकरता ते 2 पुतळे उभारले गेलेले होते. व्यासपीठाच्या मध्यभागी
एक भव्य असं लोखंडी सिंहासन तयार करण्यात आलेलं होतं आणि त्यावर स्वतः कार्डिनल गिबन्स बसणार होते. त्यांच्या एका बाजूला चार्ल्स कॅरो बॉनी, दुसऱ्या बाजूला जॉन बॅरोज हे दोघं बसणार होते आणि इतर सर्व वक्ते त्यांची ठिकाणं सुद्धा, त्यांची स्थानं सुद्धा निश्चित करण्यात आलेली होती. आणि सुरुवातीला चार्ल्स कॅरो बॉनी यांनी भूमिका मांडली. सर्वधर्म परिषद, त्याच्या मागची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यानंतर जॉन बॅरोज यांनी स्वागतपर भाषण केलं आणि नंतर कार्डिनल गिबन्स यांना मंगलमय आशीर्वाद देण्याची विनंती केली. कार्डिनल गिबन्सने सुद्धा अत्यंत प्रेमळ असे मंगलमय आशीर्वाद सगळ्यांना दिले आणि त्यालाही टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मुजुमदार हे पूर्वी अमेरिकेत येऊन गेलेले होते. त्यांना अमेरिकेचं जनमानस उत्तम माहिती होतं. मुजुमदारांचंही भाषण झालं, अतिशय उत्तम झालं आणि त्यालाही उदंड टाळ्या पडल्या. त्यानंतर युआन कू बिन नावाचा एक चीनी प्रतिनिधी तिथे आलेला होता आणि जॉन बॅरोजने सांगितलं, आपण चीनी लोकांना फारशी चांगली वागणूक यापूर्वी दिलेली नाही आहे. त्यामुळे एक सहानुभूतीपूर्वक वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्या चीनी प्रतिनिधीच्या भाषणाला सुद्धा प्रचंड टाळ्या पडल्या. आणि प्रत्येक वक्त्यानंतर जॉन बॅरोज हे स्वामीजींना विचारायचे, आपण आता बोलणार का? आणि स्वामीजी त्यांना म्हणायचे, आत्ता नको, थोड्या वेळाने, आत्ता नको, थोड्या वेळाने. आणि जॉन बॅरोजना असा प्रश्न पडला की या मनुष्याला बोलता तरी येतं किंवा नाही. आणि स्वामीजींच्या एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक वक्त्याचं भाषण तयार आहे, ते कागदावर छापलेलं आहे, त्याच्या प्रती सगळीकडे वाटण्यात आलेल्या आहेत. आणि स्वामीजींचं कुठलंही भाषण तयार नव्हतं. पण स्वामीजींचं भाषण असं तयार नसलं तरी तसं तयार होतंच. स्वामीजींनी केलेली भारताची परिक्रमा आणि स्वामीजींचं अवघड चरित्र म्हणजे त्या भाषणाची तयारीच होती एक प्रकारे. आणि जरी ते छापलं गेलं नव्हतं कागदावर, तरी ते कधीच छापलं गेलेलं होतं स्वामीजींच्या मेंदूत आणि स्वामीजींच्या मनात. आणि स्वामीजींना त्यांचा एक मित्र होता, फ्रेंच मित्र चार्ल्स मोरी नावाचा. त्यांनी स्वामीजींना विनंती केली की स्वामीजी, आता आपण बोललंच पाहिजेत. आणि बॅरोजच्या निमंत्रणाचा स्वामीजींनी सानंद स्वीकार केला आणि भाषण करण्याकरता स्वामीजी उठून उभे राहिले. स्वामीजींचं व्यक्तिमत्व हे इतकं भारदस्त होतं, त्याच्यात एक अशी चुंबकीय शक्ती होती, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा स्वामीजींवर स्थिरावल्या. संपूर्ण सभा स्वामीजींचे शब्द ऐकण्याकरता स्तब्ध झालेली होती. इतकी विलक्षण शांतता होती की एका स्त्रीनं आपला अनुभव लिहून ठेवलाय की एका खिडकीतून एक म्हणे चिमणी भुर्रकन दुसऱ्या खिडकीत गेली आणि तो आवाज सुद्धा सगळ्यांना इतका प्रचंड मोठा वाटला. स्वामीजींनी मनोमन ईश्वराला आणि ठाकूरांना नमस्कार केला. स्वामीजींनी बंद गळ्याचा कोट घातलेला होता. डोक्यावर अतिशय देखणासा रुमाल बांधलेला होता. स्वामीजींच्या मुखावर तपश्चर्याचं आणि ब्रह्मचर्याचं तेज फाकलेलं होतं आणि आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी स्वामीजींनी त्या समस्त सभेकडे एकदा पाहिलं आणि अत्यंत प्रेमळ दृष्टिक्षेप टाकून स्वामीजी इतिहासात अजरामर झालेले ते शब्द बोलले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि टाळ्यांचा असा प्रचंड कडकडाट सुरू झाला. दोन्ही सभागृहातली माणसं उठून उभी राहिली आणि स्वामीजींना कळेच ना की हे सगळं काय होत आहे. कारण बंधो म्हणून साथ घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे, पण अमेरिकेत तशी पद्धत नव्हती. याच्या आधीचा येणारा प्रत्येक वक्ता लेडीज अँड जेंटलमन, सभ्य स्त्री पुरुष हो, अशीच आपल्या भाषणाची सुरुवात करत होता. आणि हा 7 समुद्रात पलीकडून आलेला एक संन्यासी बंधुत्वाच्या नात्यांनी त्या अमेरिकन लोकांना साथ घालत होता आणि म्हणत होता, माझ्या अमेरिकेतल्या बंधू भगिनींनो. जवळजवळ 2-3 मिनिटं टाळ्यांचा हा कडकडाट थांबेच ना. आणि मग जॉन बॅरोजना मध्ये पडायला लागलं आणि हा टाळ्यांचा कडकडाट थांबायला लागला आणि मग स्वामीजी पुढे बोलायला लागले. स्वामीजी म्हणाले, इट फील्स माय हार्ट विथ अ जॉय अनस्पीकेबल टू राईज इन रिस्पॉन्स टू द वर्ड्स ऑफ वेलकम दॅट यू हॅव गिव्हन टू अस. याच्या आधी येणारा प्रत्येक वक्ता असं म्हणायचा की माझ्या धर्माचं, माझ्या पंथाचं तुम्ही जे स्वागत केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि स्वामीजी म्हणतायत की आम्हा सगळ्यांचं तुम्ही जे स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. इतका व्यापक दृष्टिकोन याआधी अमेरिकेतल्या लोकांनी ऐकलेलाच नव्हता.
पुढे स्वामीजी म्हणतायत, आय थँक यू इन द नेम ऑफ द मोस्ट एन्शियंट ऑर्डर ऑफ मॉन्क्स ऑफ विच गौतम बुद्ध वॉज ओनली अ मेंबर. जगातील अतिप्राचीन अशी जी संन्यासांची संघटना आहे की ज्याचा गौतम बुद्ध हा केवळ एक सभासद होता, त्यांच्या वतीनं मग आपल्याला धन्यवाद देतो. स्वामीजी पुढे सांगतायत की आय थँक यू इन द नेम ऑफ मिलियन्स ऑफ माय ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्रॉम इंडिया हू बिलॉंग टू डिफरंट कास्ट अँड क्रीड्स. भारतामधल्या अनेक जातीपंथांच्या माझ्या लक्ष बंधू आणि भगिनींच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. तिथे ग्लॉजेट नावाची एक स्त्री बसलेली होती. तिनं नोंद करून ठेवलेली आहे की मी चर्चमध्ये अनेक वेळेला गेले, पण त्या दिवशी मला ख्रिस्त दिसला, स्वामी विवेकानंदांच्या रूपाने मला ख्रिस्त दिसला, अशी नोंद ग्लॉजेट नावाच्या या स्त्रीने करून ठेवलेली आहे. पुढे स्वामीजी सांगतायत की याच्या नंतर जे वक्ते येणार आहेत आणि माझ्या आधी जे वक्ते बोलून गेलेले आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि टाळ्यांचा कडकडाट त्यांच्या प्रत्येक वाक्यागणित होत होता. आपल्या राष्ट्राचा गौरव गाताना स्वामी विवेकानंद पुढे बोलून गेले की जेव्हा जेव्हा या जगातल्या दुष्ट लोकांनी काही विशिष्ट जाती धर्मपंथाच्या लोकांना निराश्रित केलं, तेव्हा त्यांना आश्रय देण्याचं अत्यंत पवित्र कार्य हे माझ्या राष्ट्राने केलेलं आहे. आणि त्यांनी मुद्दाम 2 उदाहरणं दिली, एक पारशी समाज आणि एक यहुदी समाज, की ज्यांना आश्रय देण्याचं कार्य भारताने केलेलं आहे, भारतवर्षाने केलेलं आहे. मनरो नावाची स्त्री तिथे बसलेली होती. तिनं नोंद करून ठेवलेली आहे की दैवी स्पर्श असलेलं विलक्षण असं हे भाषण होतं. ती म्हणली, मला कळेच ना की अचानक पाऊस का पडायला लागला, आणि नंतर तिच्या लक्षात आलं की तिच्या डोळ्यातून अश्रुधारा खाली वाहत होत्या. त्या मनरोनी पुढे अजून एक गंमतशीर नोंद करून ठेवली आहे. तिनं असं लिहिलंय की सर्व धर्म परिषदेच्या पहिल्या दिवसानंतर मी परत त्या परिषदेकडे फिरकले सुद्धा नाही, कारण पहिल्याच दिवशी मला कळस दिसला. पुढे स्वामीजींनी सांगितलं की आमच्या राष्ट्रात झोपडीत प्रत्येक घरात एक स्तोत्र म्हटलं जातं, ते म्हणजे पुष्पदंताने रचलेलं शिवमहिम्न स्तोत्र. त्या स्तोत्रातल्या एका श्लोकातल्या 2 ओळी मुद्दाम स्वामीजींनी तिथे उद्धृत केल्या. रुचीनाम वैचित्र्यात रजकुटिल नाना पथजुषाम नृणान्मेको गम्यस्तमसि पैसाम अर्णव इव. ज्याप्रमाणे नदीचे सर्व प्रवाह हे शेवटी त्या सागराला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे रुजकुटिल कुठल्याही प्रकारची भावना असलेला मनुष्य त्यांनी केलेली प्रार्थना शेवटी त्या अंतिम चित तत्वालाच जाऊन मिळते. त्यानंतर पुढे जाऊन स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायातला 11वा श्लोक मुद्दाम उद्धृत केलेला आहे. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. हे भगवंतांचं जे आश्वासन आहे आपल्या भक्तांसाठी, त्याचा उद्घोष स्वामीजींनी या सर्व धर्म परिषदेत केला. आणि आपल्या भाषणाची सांगता करताना स्वामीजी असं म्हणून गेले की काही स्वार्थी लोकांनी ही वसुंधरा नासवली, रक्ताचे पाट वाहवले, अनेक युद्ध केली. पण आज सकाळी आपण जो घंटानाद केला, सकाळी 10 वाजता जे 10 टोले दिले, त्याचा अर्थ एकच की याच्या पुढे जगात युद्ध नाहीत, केवळ शांतता, समता आणि बंधुता. स्वामीजींचे हे शब्द म्हणजे जणू अमृत बोल होते. टाळ्यांचा इतका प्रचंड कडकडाट झाला, ती दोन्ही सभागृह उठून उभी राहिली आणि माणसं पुढे जात आहेत. स्वामीजींचं दर्शन त्यांना करायचं होतं. इतका प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला, ते अख्खं शिकागो शहर दणाणून गेलं, जणू संपूर्ण अमेरिकेला ऐकू जाईल इतका प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि स्वामीजी फक्त 18 वाक्य बोललेत. आपल्याकडे महाभारताची 18 पर्व आहेत, भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. या सगळ्याचं जणू सार मथून काढून केवळ 18 वाक्यात स्वामीजींनी अमेरिका नवे संपूर्ण विश्व जिंकून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रात स्वामीजींची छायाचित्र प्रसिद्ध झाली आणि खाली मथळा होता, स्वामी विवेकानंद वॉज अ सेन्सेशनल हिट. स्वामीजींनी या सर्व धर्म परिषदेत एकूण 5 व्याख्यानं दिली. 11 तारखेला हे जे अतिशय गाजलेलं व्याख्यान, ते म्हणजे फक्त स्वागताला दिलेलं उत्तर होतं. या व्यतिरिक्त स्वामीजींनी अजून 4 व्याख्यानं सर्व धर्म परिषदेत दिली. स्वामीजींचं दुसरं व्याख्यान 15 सप्टेंबरला झालं आणि त्या दिवशी स्वामीजींनी
बेडकाचं रूपक मांडून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकलं. ती बेडकाची गोष्ट आहे ना, की एक विहिरीत राहणारा बेडूक असतो आणि त्याचा एक मित्र असतो जो समुद्रावर राहणारा असतो. आणि तो समुद्रावर राहणारा बेडूक विहिरीतल्या बेडक्याला भेटायला येतो आणि तेव्हा विहिरीतला बेडूक म्हणतो की बघ माझी विहीर केवढी मोठी आहे. तेव्हा तो समुद्रावरून आलेला बेडूक म्हणतो की अरे समुद्र याच्यापेक्षा कितीतरी पट मोठा आहे, अशा अनेक विहिरी त्यामध्ये मावतील. आणि त्यामुळे अतिशय रागावलेला तो विहिरीतला बेडूक त्याला तिथून हाकलून देतो आणि आपल्या विहिरीत राहतो. स्वामीजी म्हणतात की आपण सुद्धा असंच करत नाही का? आपल्या धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या आपापल्या विहिरी करून त्यामध्येच आपण राहतो. त्यातून जर आपण बाहेर आलो नाही तर तो विशाल समुद्र, विशाल सागर आपल्याला कसा बघायला मिळेल? वेदांत अद्वैत तत्वज्ञान विशाल सागरासारखं आहे. ते सगळ्यांनी बघावं, त्याचा अभ्यास करावा, असा उद्घोष स्वामीजींनी 15 तारखेच्या आपल्या व्याख्यानामध्ये केलेला आहे. आणि माणसं अक्षरशः वेडावून गेली. या व्यतिरिक्त स्वामीजींनी अजूनही पुढे 3 व्याख्यानं दिली. एका व्याख्यानामध्ये बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांचा संबंध उलगडून दाखवला. आणि आपल्या शेवटच्या व्याख्यानात स्वामीजींनी सांगितलं, संघर्ष नाही सहकार्य, युद्ध नाही शांतता आणि वैश्विक बंधुभाव, त्याद्वारे संपूर्ण विश्वाला एकत्र जोडून टाकूया. अमेरिकेतली माणसं भारावली. अमेरिकेतली माणसं स्वामीजींची भक्त झाली आणि अमेरिकेने भारताचा हा तत्वज्ञानाचा महिमा सानंद स्वीकारला. तो केवळ स्वामीजींमुळे. सर्व धर्म परिषदेमुळे स्वामी विवेकानंदांचं दिव्यत्व संपूर्ण जगाला त्याचा प्रत्यय आला. पुढे जवळजवळ 3.5-4 वर्ष स्वामीजी अमेरिकेत आणि लंडनमध्ये अनेक ठिकाणी दौरे करत होते, अनेक ठिकाणी व्याख्यानं देत होते, अनेक शिष्य निर्माण करत होते, मनुष्य जोडत होते. 1897 मध्ये जेव्हा स्वामीजी भारतात परत आले तेव्हा त्यांचं दैव दुर्लभ असं स्वागत झालं. स्वामीजींना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस जे वारंवार सांगत असत त्याचा शब्दशः अनुभव स्वामीजींना प्रत्यक्ष आला. गुरुजी असं म्हणत असत की नोरेन, तुझ्या ठिकाणी अशी दैवी शक्ती आहे की ज्यामुळे सगळ्या जगाला तू हलवून टाकशील. वेदांताचा झेंडा घेऊन संपूर्ण जगभर जाशील आणि संपूर्ण विश्वाला आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यानं एका सूत्रात बांधून टाकशील. याचा शब्दशः प्रत्यय स्वामीजींना आला. वयाच्या 39व्या वर्षी स्वामीजींनी देह ठेवला. पहिली 30 वर्ष भारताची परिक्रमा आणि अभ्यास आणि केवळ शेवटच्या 9 वर्षांमध्ये स्वामीजींनी जे घडवलं ते न भूतो न भविष्यती असं होतं. स्वामीजींच्या चरित्रातून आपल्याला इतकं शिकण्याजोगं आहे. त्यांची दूरदृष्टी, त्यांची संगीतकला, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं धगधगीत वैराग्य, त्यांचा संन्यास धर्म, त्यांचं आध्यात्मिक सामर्थ्य, त्यांची तपश्चर्या, त्यांचा अभ्यास, त्यांची एकाग्रता, स्वामी विवेकानंदांचे हे सगळे सद्गुण आपण आपल्या हृदयात धारण करूया आणि विश्वकल्याणासाठी आत्मकल्याणाला तिलांजली देणारे असे हे युगाचार्य स्वामी विवेकानंद, योद्धा संन्यासी, त्यांचं संपूर्ण चरित्र आणि विशेष करून त्यांच्या चरित्रातलं जे सुवर्ण पान, सोनेरी पान आज आपण अभ्यासलं ते विशेष करून आपल्या हृदयात आपण धारण करूया. युगाचार्य स्वामी विवेकानंदांना, सद्गुरू रामकृष्ण परमहंसांना शतशः नमन करूया आणि आज हे व्याख्यान इथेच संपन्न करूया. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार.